अप्पांना हरवायचं होतं, म्हणून सगळ्यात बेस्ट कॅरम घेणं गरजेचं होतं मला. गोड चावी आहे आणि त्याचं जे कुलूप आहे अँटिक कुलूप तिने दिलेलं आहे शिर्डीच्या साईबाबाची. तर ती साईबाबाची उदी आपण घराच्या बाहेर निघताना लावायला पाहिजे. चहाची एक वेगळी मी पद्धत इन्व्हेंट केली. बडीशोप मी चहामध्ये टाकतो, साखर नसते. ओके. आणि हा मी तिला पाहिलं आणि त्याच दिवशी तिथेच मी आईला सांगितलं की ही लाल ड्रेस मधली मुलगी हिच्याशी मला लग्न करायचं. अरे बापरे. तेव्हा मी 10वीत होतो. एका पॉइंट नंतर तिने आई कुठे काय करते बघणंच बंद केलं. त्यामुळे तिने त्या अनिरुद्धलाच बघितलेलं नाही. म्हटलं या अवॉर्डचा काय उपयोग आहे, इतके जर अवॉर्ड मिळतायत मला, पण मला कामच मिळत नाहीये. तर मी आमच्याकडे कामाला एक मावशी होत्या. मावशींना म्हटलं मावशी हे सगळे अवॉर्ड्स घ्या आणि घेऊन जा. ती म्हणाल तुम्हाला, मी म्हटलं मी टाकून देणार आहे. नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. घर, सुट्टी आणि बरंच काही या माझ्या आजच्या एपिसोडचं शूट करण्यासाठी आपण आलोय ठाण्यात. अभिनेते मिलिंद गवळी यांना आपण भेटणार आहोत. खरं तर वडील पोलीस खात्यात असल्यामुळे त्यांनी आतापर्यंत अनेक ठिकाणी घरं घेतली, ती घरं बदलली. अंधेरीत त्यांचं स्वतःचं घर आहेच, पण ठाण्यात त्यांनी नुकतंच नवीन घर घेतलंय. कसं आहे हे नवीन घर, भेटूया अभिनेते मिलिंद गवळी आणि त्यांची वाईफ दीपा यांना. चला. मिलिंद सरांच्या घराच्या बाहेरच्या पॅसेजमध्ये कसलं सुंदर डेकोरेटिव्ह गोष्टी तुम्ही बघू शकता. सुरुवातीलाच एंट्रन्सला कॅरम बोर्ड आणि 2 चेअर्स आहेत. आणि या साईडला भरपूर झाडं पाहायला मिळत आहेत. जरा मिलिंद सरांना आतमध्ये भेटूया, कारण इथे तरी प्रचंड छान मला इंटिरियर सुरुवातीपासूनच ओपनिंगला दिसतंय. आतमध्ये गेल्यावर बघूया नवीन घर नेमकं कसं आहे. हॅलो दीपाली, वेलकम. ये प्लीज कम. कसे आहात सर? मस्त. बस. येस. सर स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये. सगळ्यात आधी तुमचं थँक्यू सो मच. बस. मिलिंद सरांच्या नवीन घरी ठाण्याच्या आलेलो आहोत आपण, आणि आपण बाहेरच बघितलं कसलं सुंदर घर सुरुवातीपासूनच आपल्याला ओपनिंग एरियापासून पाहायला मिळत आहे. सर खूप सुंदर घर आहे आणि माझं घर, सुट्टी आणि बरंच काही या शो मध्ये तुमचं स्वागत आहे. कारण नवीन घर आहे तुमचं ठाण्याचं, म्हणजे ते अजून कुठेच दिसलेलं नाहीये. माझ्या शो मध्ये पहिल्यांदा दिसेल. पण घर खूप छान आहे. कसं वाटतंय नवीन घरात आणि किती दिवस झाले राहताय आता घरात? नाही, कुठली नवीन गोष्ट ही छानच वाटते, मस्त असते ती, आणि एक छान फील असतो आपल्याला नवीन वस्तू मिळाल्यानंतर. महत्वाचं आहे की ती मेंटेन करणं. आणि हे माझं तसं मेन घर नाहीये. हे ठाण्यात मी शूटिंग करत होतो, म्हणून मला ठाण्यात घर घेणं आवश्यक होतं. भाडं देऊन राहण्यामध्ये मला काही म्हणजे आवडत नव्हतं. दुसऱ्याच्या घरात राहायचं म्हणजे तिथे खिळा पण मारता येत नाही. आपल्याला जसं जगायचं असतं तसं जगता येत नाही. आपल्या 4 भिंतीत, मग ती एक साधी आपली छोटी झोपडी जरी असेल तरी ते आपलं असतं. असं आपलं घर पाहिजे होतं. सिरियल 5 वर्ष चालली होती आणि माझं घर खरं तर अंधेरीमध्ये. पण हे छान वाटतं. बरं, हे सगळं जे छान आहे याच्यात माझं काहीच कॉन्ट्रीब्युशन नाही. कारण हे घर जेव्हा घेतलं त्यावेळेला माझ्याकडे तर वेळ नव्हता अजिबात, कारण 14 तास आम्ही शूटिंग करत होतो. त्यामुळे या घराचे सगळे डिसिजन्स दीपाने घेतले. आणि या घराचं सगळं क्रेडिट ना एक कपल आहे, जे दोघे आर्किटेक्ट आहेत, गुरु पेडणेकर आणि मोनिका पेडणेकर. हे सगळं जेवढं केलंय, किचन, हॉल, ते बाहेरचं जे पॅसेज, सेफ्टी डोर वगैरे, हे त्यांनी 12 दिवसात केलं. बापरे. म्हणजे अनबिलिव्हेबल. मला त्यांनी, आमची जेव्हा 15 दिवस आधी भेट झाली तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आता कंप्लीट झाल्यावरच घरी या, तुम्ही आधी येऊच नका.
तरी एक दिवस मी रात्री मी आणि दीपा क्युरिओसिटी म्हणून लपून आलो होतो बापरे. आणि म्हणजे 2 दिवसात एवढं काम झालं, अरे 4 दिवसात एवढं काम झालं, असं ते हम्म. होतं. आणि त्यांनी फायनली मला 12व्या दिवशी घरात एंट्री केली आणि हे दिलं. म्हणजे मला तर कधी कधी गंमत वाटते, आपण हे जेव्हा मी बंगल्यांमध्ये शूट करतो, आमच्या शूटिंग सेट, म्हणजे मी बालाजीच्या सिरियल्स केल्या आहेत, मी राजन शाहींच्या सिरियल्स केल्या आहेत, 4-4 सेट आहेत आणि त्याच्या सेटवर नुसत्या वस्तू जर बघितलं ना तर त्यांचं एक गोडाऊन आहे. एकता कपूरचं तर बालाजीचं जे गोडाऊन जर बघितलं ना, म्हणजे त्यांनी कधीतरी मुंबईकरांना किंवा ज्या ऑडियन्सला ना कधीतरी ही टूर द्यायची, जसं आता फिल्म सिटीची टूर देतात ना, तर या प्रोडक्शन हाऊसची टूर द्यायची आणि त्यांच्याकडे इंटिरियर्सचा भंडार आहे. बापरे. म्हणजे इतके मोठे मोठे गोडाऊन्स आहेत आणि प्रत्येक लॅम्प शेड्स 100-200 लॅम्प शेड्स, त्याचे पडदे तर असे पडदे, फ्रेम्स तर फ्रेम्स, लाइटिंगचं वेगळं, इतके आर्टिफॅक्ट्स असतात. आणि राजन शाहींकडे पण, राजन शाहींचे 4 सेट आहेत तिथे फिल्म सिटीमध्ये. मला तर खूप गंमत वाटते. त्यामुळे मला ना या गोष्टींचं फार अप्रूप नाही. एक्झॅक्टली. आता घराची टूर एक म्हणजे एक एक कोपरा मला जाणून घ्यायचंय नेमका, कारण खूप कोझी आणि मस्त वाटतंय इथे. सो जे इंटिरियर केलंय, सर म्हणतात बेसिक केलंय, पण त्या बेसिक मध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्याचे काही अर्थ आहेत, ज्याचे काही मिनिंग्स आहेत, त्यांचे इंटरेस्ट जाणून घेऊन जे काही इंटिरियर केलंय. सो आता ते एक्सप्लोर करूया. आपण सुरुवात करूया टूरला. टूर करताना फक्त कसं आहे की ही हा जो हॉल आहे हा आपल्या सगळ्यांचा आहे. मी म्हटलं ना की हा आपलाच आहे. या हॉलमध्ये सगळे आपण भेटतो. हा हॉल याच्यासाठीच बनवलेला आहे की मित्रमंडळी असू दे, पाहुणे असू दे किंवा अनोळखी कोणी असू दे, की या इथे येऊन तो आरामशीर बसून गप्पा मारता येईल, चहा नाश्ता खाणं पिणं या इथे होईल. म्हणून इथे एक छोटासा डायनिंग टेबल आणि हे आहे आणि किचन आहे. फक्त बेडरूम काय होतं की बेडरूमची टूर नको घ्यायला, कारण ती बेडरूम एक आपली स्वतःची प्रायव्हेट स्पेस असते. आणि मला नक्कीच माहिती आहे की दीपाला तिच्या बेडरूम मध्ये कोणी एंटर केलेलं फार आवडत नाही, पूर्वीपासूनच आहे. तिला तिची स्पेस असते. त्यामुळे बेडरूम पण खूप छान स्वच्छ मस्त आणि इंटिरियर आहे, पण ती आपण पब्लिक साठी नको. तुमच्या परमिशन शिवाय काहीच होणार नाही. माझी परमिशन चालतच नाही, मी पाहुणा इथे, परमिशन दीपाची लागते. मला काय, माझं तर सगळं. म्हणून मी बघितलं ना बाहेर कॅरम बोर्ड आहे, तो बाहेर याच्यासाठी आहे की तो सगळ्यांसाठी आहे. राईट. तो जनरल लहान मुलं येऊन खेळतात. हा कॅरम बोर्ड आई कुठे काय करतेच्या सेटवर पण मी नेला होता जवळजवळ 1.5-2 वर्ष. आणि तिथे तो स्ट्रेस बस्टर होता, कारण इतकं हेवी शूटिंग असायचं, इतकं सोपं नव्हतं ते. त्यामुळे डायरेक्टरांपासनं स्पॉट बॉय पासनं, म्हणजे आप्पा तर चॅम्पियन कॅरमचे आहेतच, ते सगळेच त्या कॅरम खेळायचे. आणि त्याच्यानंतर शूटिंग संपल्यानंतर तो मी इथे घेऊन आलो. तर इथे पण मुलं बाहेर खेळतात. मला सुट्टी मिळाली तर मी पण थोडासा कॅरम खेळतो. म्हणजे आपण मोबाईल पासनं किंवा इलेक्ट्रॉनिक पासनं लांब जाण्याची गरज आहे, त्यासाठी तो कॅरम मी आणलेला आहे. चला आपण सुरुवात या कॉर्नर पासून करूया, एंट्री पासूनच करूया अर्थात. सो सगळ्यात आधी पण हा पॅसेज तुम्हाला मिलिंद सर खूप छान मिळाला. म्हणजे स्वतःच्या या गोष्टी करताना कुठेतरी आपल्याला काहीतरी इनोव्हेटिव्ह क्रिएटिव्ह करायचं असतं, तेव्हा माझ्या मते एक कॉर्नर आपल्याला हवा असतो की एक सेपरेट आपल्याला कॉर्नर मिळाला तर छान काहीतरी करता येईल. तर हे जेव्हा बघितलं तेव्हा सुचलेलं की असं कॅरम बाहेर ठेवायचं किंवा ही स्पेस आपली आहे? नाही, माझी खरं मला ना आयुष्यामध्ये, शेगावला गेली आहेस का तू? शेगाव नाही, शिर्डीजवळ ते गाव आहे, ते शनी शिंगणापूर. गेली का तू? शनी शिंगणापूरला दारच नाही. कुठल्याच घराला दार नाही. मला तशा गावात जाऊन राहायचंय किंवा अशा शहरांमध्ये जायचंय की जिथे दारच नसेल. त्यामुळे माझं बऱ्याच वेळेला हे दार ना उघडच असतं. आणि इथे 4 फॅमिलीज आहेत, त्यांच्याशी खूप छान मैत्री झाली. म्हणजे जिथे जिथे जातो तिथे दीपाच्या पण त्यांच्या मैत्री होते, छान होते. लहान लहान मुलांशी छान मैत्री होते. त्यामुळे इथे आल्यानंतर ही जी स्पेस आहे ही कॉमन स्पेस आहे, ही आपली नसतेच. बरोबर. हा बिल्डर याच्याकडनं आपल्या याचे पैसेही घेत असेल, माहिती नाही, पण ही कॉमन स्पेस असते. मला असं वाटतं
ही कम्युनिटी लिव्हिंगची हे आहे. तर अशा या कॉमन स्पेसमध्ये आपण कुठेतरी कॉमन गोष्टी म्हणजे मागच्या हार्मनीमध्ये दिवाळी आणि नवरात्र वगैरे ना त्या पॅसेजमध्ये करायचे. अच्छा. पण ते मी भाड्याचं घर होतं, मला तिकडनं ते खूप महाग होतं, मला घेता नाही आलं ते. नाही तर ते पण खूप छान होतं. मला असं वाटतं ही स्पेस अशी युटिलाइज करायची, जी मी करायचा प्रयत्न करतोय. येस. पण हे तुम्ही जसं म्हणतात की आता इथे यांनी फिश टँक ठेवलाय. माझा आधीच्या घरामध्ये फिश टँक होता, मोठा असा फिश टँक होता, पण तो कॅरी नाही करता येतो सगळीकडे. बरं, माझं कसं होतं, मी इथे फार राहत नसल्यामुळे त्याची काळजी घेणं, त्याचं 2 वेळचं खाणं देणं, हे देणं. आता त्याच्या मशीन्स आल्या आहेत खरं तर की ऑटोमॅटिक, पण शेवटी तो जीव आहे, त्याला सुद्धा लळा लागतो. मासे सुद्धा, त्यांना सुद्धा कळतं. तू त्यांना सोडून जर तुम्ही 2-2, 4-4 दिवस गेले की ते मलाही बरं वाटत नाही. म्हणून मी ते फिश टँक यावेळेला, तो आमच्या इथे दीपाली म्हणून आहे, ओवळ्यामध्ये तिचं फिशचं दुकान आहे. ओके. अच्छा. तर तिला मी गिफ्ट दिला तो. मी म्हटलं तूच छान सांभाळू शकते त्यांना, आणि तिचं फिशचंच दुकान असल्यामुळे ती म्हणाली कधीही तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊन जा. म्हटलं नाही, आता मी बहुतेक माझी हाऊस घेतलेली आहे. त्यामुळे इथे आलो तर त्या बाजूच्यांनी, आकाशने तिथे फिश टँक आणून ठेवलं. त्यामुळे या कॉमन स्पेस मध्ये फिश टँक आहे, आम्ही बॅडमिंटन खेळतो. पण हे छान, म्हणजे हा लाईट सेटअप, म्हणजे नुसतं असं नाही की ठेवायचं म्हणून कॅरम बोर्ड ठेवलाय, पण हा प्रॉपर लाईट सेटअप तुम्ही केलेला आहे. हा कॅरमला हा चॅम्पियन बोर्ड आहे. हा याचा बोर्ड काय म्हणतात त्याला, जम्बो बोर्ड आहे, ज्याच्यावर तुम्ही चॅम्पियनशिप खेळता. म्हणजे आपण बरोबर खेळायचं होतं, आई कुठे काय करते, म्हणजे सगळ्यात बेस्ट कॅरम घेणं गरजेचं होतं मला, म्हणून मी तो घेतला होता. आणि मला अप्पांना हरवायचं होतं, म्हणून मी तो घरी प्रॅक्टिस करून मग मी जाऊन अप्पांना हरवणार असं ठरवलं होतं. पण ते काय माझ्याकडनं शक्य झालं नाही. सिरियल आमची लवकर संपली, 5 वर्षातच संपली. ती खरी 14 वर्ष चालायला पाहिजे होती, पण ती 5 वर्षात संपली. तर तो हा कॅरम मी अप्पांना म्हटलं होतं, अप्पा हा तुम्हाला हवा आहे का? तर म्हणाल मी ठेवायला मला जागा नाही. त्यांना तर आवडला असता, मी हा अप्पांना, खरं मला हा त्यांना गिफ्ट द्यायचा होता. ओके. पण तो म्हणाल मी ठेवू कुठे. त्यामुळे तो मी इथे घेऊन आलो. पण आता नवीन घर झाल्यावर अप्पांना दाखवलंय की नाही की मी असा सेटअप केलाय? काय झालं, ते अगदी पक्षी उडून जातात ना, सिरियल संपल्या अप्पा पुण्याला निघून गेले, बाकीचे जे पुण्याचे होते ते पुण्याला निघून गेले. आम्ही त्याच्यानंतर भेटलोच नाही. मी फक्त स्टार प्रवाहाच्या काही इव्हेंट्सला जातो, त्यावेळेला जे कलाकार भेटतात ते भेटतात, बाकी माझी आणि त्यांची भेटच नाही. आता पुण्याला गेलो तर लेकीकडे जातो, लेकीकडे गेल्यानंतर मला कोणालाही भेटता येत नाही, ती पाठवतच नाही, ती सोडतच नाही. बापरे. त्यामुळे माझी आणि त्यांची भेट नाही. आता बघ, पण लेक इथे आली का? नाही, या घरात अजून आली आहे, येऊन गेली. मग तिच्या सोबत कॅरम खेळण्याचा योग आला की नाही? ऍक्च्युली हा पार्सल करून ती घेऊन जाणार आहे. डॅड मला पाहिजे असं तिने ऑलरेडी सांगितलेलं आहे की मी हा घेऊन जा. कारण मी बऱ्याच लोकांना म्हटलं तुम्हाला पाहिजे का, तुम्हाला पाहिजे का. आता ती म्हणाली की तू कोणालाही विचारू नको कोणाला पाहिजे का, मला पाहिजे, आणि तो मी घेऊन जाणार. ओके. सो आय थिंक हा कॅरम बहुतेक तिकडेच तिच्याकडेच जाईल. अच्छा. आता सुरुवात इथून केली, आणखीन बऱ्याच गप्पा मारायच्यात. हा एरिया आपण एक्सप्लोर तर केलाय, आता हळूहळू मला एक छान नेमप्लेटही दिसतंय. हो, हे बघ किती गोड. त्या छान नेमप्लेट तयार केली. मोनिकाची आयडिया होती ती. ओके. मोनिकाची आयडिया. आणि ऍक्च्युली हे माझं नाव तिने ऍड केलंय, खरं घर तिचं आहे, दीपाचं घर आहे. मी तिच्याकडे पाहुणा म्हणून. पण छान आहे, म्हणजे सिंपल, सोबर आणि उठावदार आहे. तिने खूप छान इथे एक त्याला एक अशी चावी आहे ती इथे. ओ नाईस. वा, गोड चावी आहे. आणि त्याचं जे कुलूप आहे, अँटिक कुलूप तिने दिलेलं आहे. वा, खूप सुंदर आहे. म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या. पण ना हे कुलूप शोच आहे. अच्छा. हे कुलूप लागू नाही शकत, कारण ही कडी जी आहे ना, या कडीला हेच नाही. अच्छा. जस्ट फॉर शो. त्यामुळे आम्ही हा लॉक केलेलं नाहीये घर. हे सगळ्यांसाठी एव्हरीवन इज इन्व्हायटेड. वा,
छान आहे. आणि माझ्या मते हे कलर कॉम्बिनेशन पण आवडलंय मला मिलिंद सर. इथूनच ती ब्ल्यू थीम जी काय आहे ती हा स्टार्ट हा होते सोड. आणि इथे या ह्यालाही म्हणजे इथे वुडन आणि ह्याचं जरी कॉम्बिनेशन असलं तरी हा टर्कोइज ब्ल्यू मस्त वाटतं. खूप छान आहे ना. हा हो हा तिने किचन मध्ये पण असा सिमिलर अच्छा. ग्रीन ब्लूइश ग्रीन असतो ना तसा पण यूज केला. वा. आय थिंक दीपाचं आणि तिचं बोलणं झालं असणार आणि का तिने दीपा ते त्यांना हा कलर आवडतो म्हणून हा असं? तिचा आवडता कलर आहे. ओके. म्हणजे किचन तिने स्पेसिफिकली सांगितलं होतं त्या कलरचं आहे. अच्छा. मला सगळेच कलर आवडतात त्यामुळे काही माझा असा चॉईस नसतो काय. फक्त क्लीन स्वच्छ ठेवणं हे मला आवडतं. अर्थात. आणि खूप सुंदर आहे. आणि लॅम्प्सही तुम्ही बघू शकता. इथे पण एक नेमप्लेटच्या इथे एक लॅम्प आहे आणि आणि वरती हा एक एक छान सुंदर लॅम्प आहे. वा. आणि ती मूर्ती कुठली आहे सर वरती लावली आहे ती? ते अध्यात्माचं मी आता दीपाताई. दीपाला विचार ओके. कारण माझ्यासाठी हे नवीन आहे. बरं झालं तुम्हाला दाखवलं. ओके. अरे फारच गोड काहीतरी केलेलं आहे ते आता आपल्याला कळेल. मला हनुमानाची वाटते बट आय डोंट नो. नंतर पंचमुखी दीपाताईंना हनुमान वगैरे असतं असं ना वाटतंय. असं हा. असेल असू शकतं. असेल ते. मला असं वाटतं की प्रत्येकाची श्रद्धा असते प्रत्येकाला त्यामुळे मी त्याच्यामध्ये पडत नाही. ओके. फक्त ॲज लॉंग एज बरेचसे ते काय म्हणतात ना वास्तूवाले हा. अख्खं घर तोडायला सांगतात. हो. मग दरवाजा इकडनं तिकडे करा. मी म्हटलं अरे तिकडे बाल्कनी आहे तिकडनं माणसं आत कसे येतील. बरं एका बिल्डिंग मध्ये समोरासमोर फ्लॅट्स असले तर एकाचा ईस्ट असणार तर दुसऱ्याचा वेस्टलाच असणार ना. बरोबर आहे. एकाचा नॉर्थ असं असू नये की सगळेच ईस्ट west असू शकत नाही. तुम्ही इट्स नॉट प्रॅक्टिकल. आणि हे उगाच वास्तूच्या भानगडीत मी पडत नाही आणि पडू नये. बेसिक काय असतं एनर्जीवर विश्वास ठेवायला पाहिजे. तुम्हाला छान वाटलं पाहिजे त्या घरामध्ये आल्यानंतर. आणि मी तर कधी कधी म्हणतो की जे पूर्वी ना असे बरेचसे बंगले असायचे भूत बंगला हे असं तर माझं असं म्हणायचं की मला द्या. माझ्या घरामध्ये इतके अध्यात्म करणारे लोक आहेत ना मी त्यांना जर घेऊन गेलो तर सगळे भूत बित पळून सगळे देव येऊन राहतील तिकडे. तर मी बरेच वेळेला म्हणतो की तुम्ही द्या. घर कसंही असेल ना मी त्याला छान करून हे करतो. आता एनर्जीवर विश्वास असला पाहिजे आणि सगळ्यांची पॉझिटिव्ह एनर्जी असेल तर काहीच फरक पडत नाही. सो आता एंट्री करूया आतमध्ये. आणि वा सुंदर. खरं तर आल्यावर ना व्हाईट आणि हे कॉम्बिनेशन असल्यामुळे फार ब्राईटनेस वाटते. मला वाटत नाही एवढ्या लाईट्सची पण गरज आहे खरं तर. पण खूप ब्राईटनेस जाणवतोय. इतकं सुंदर हे कॉम्बिनेशन मला पाहायला मिळते. ग्रे आणि व्हाईट असं कॉम्बिनेशन खास करून आहे असं मला दिसतंय. किती छान आहे. आणि मला स्वतःला आवडतात. मला पेस्टल कलर्स आवडतात. मला असे भडक कलर्स आवडत नाही. मग इंग्लिश कलर्स आपण ज्यांना म्हणतो ना ते कलर्स मलाही आवडतात. हे आणि हे दीपा आणि मोनिकांनी हे जे सगळं सुंदर ठरवून केलेलं आहे. आणि ते हे छान मला पेंटिंग पाहायला मिळते. काय पेंटिंग आहे वॉल टेक्स्चर आहे काय आहे नेमकं? वॉल टेक्स्चर आहे. हेही माझ्या मते सगळं इंटिरियर दीपाताईंच्या थॉटने झालंय का? नाही मोनिका आणि गुरुच्या थॉटने झालेलं आहे. दीपानी सुद्धा त्यांना फ्री हँड दिला होता. पण इंटरेस्ट तुम्ही तुमचा त्यांना सांगितला की एकंदरीत इंटरेस्ट सांगितला आम्हाला. आता आम्ही जेव्हा सांगितलं की मी योगा करतो प्राणायाम करतो. दीपा सकाळी उठून मेडिटेशन वगैरे करते तर तिने तिची फ्रेम ही चूज केली. हे सगळे आपले चक्रास आहेत ना. त्या चक्राशी कनेक्टेड ही इतकी सुंदर फ्रेम त्यांनी बनवली आहे. सो तो विचार करून हे केलेलं आहे. तिने विचार केला की आम्हाला हे आवडेल आणि खरंच आम्हाला आवडलं ते. डायनिंग स्पेस खूप छान आहे. आणि म्हणजे ते तिथेही छान सरांची झाडांची आवड आपल्याला या घरात सगळीकडे पाहायला मिळेल एंट्रन्स पासून ते इथपर्यंत. ते काय झालंय की आता सध्या आम्ही इथे कमी राहतो. अंधेरीला मी जास्त राहतो त्यामुळे इथे झाडं मेंटेन करता येत नाही. तर ही जी झाडं आहेत ना म्हणजे हा बांबू आहे किंवा हे मनी प्लांट आहे हे खूप लो मेंटेनन्स अशी झाड आहेत की त्यांना एकदा पाणी दिलं तर तुम्ही 4-5 दिवस जर पाणी दिलं नाही ना तरी ते सर्व्हाइव्ह होतात. काही झाडांना तुम्हाला रोज पाणी द्यावं लागतं तर काही झाडांना तुम्हाला फार कमी पाणी द्यावं लागतं. तर प्रत्येक झाडाची एक आपली मेंटेन करायची एक पद्धत असते. तर बाहेर ब्रह्मकमळ आहे ते खूप छान सर्व्हाइव्ह होतं. ते
म्हणजे एक पान जरी तुम्ही लावलं तरी तुम्ही आणि त्याला कितीतरी वर्षांनी फुलं फुल वगैरे, मी येतं, वाट हो. बघतो ते कधी येईल. त्यामुळे ते बाहेर तिथे ओके. ब्रह्मकमळ आहे, येस. त्या घरामध्ये कृष्णकमळ आहे, त्या घरात अरे वा. भरपूर झाड आहेत. तर आता पुढच्या वाटचालीमध्ये मला झाडं लावायचं एक संकल्प घेऊन ते करायचंय. वा, नक्कीच तो कराल आणि माझ्या मते ते उपयोगाचं आहे आपल्या पुढच्या पिढीसाठी सगळ्या. तर सगळीकडे तुम्ही बघाल तर छोटा छोटा एक ग्रीन कॉर्नर तुम्हाला दिसेल. त्या कॉर्नरलाही मनी प्लांट आहे आणि छोट्या छोट्या सगळीकडे तुम्हाला किचन मध्ये दिसेल, हा. वॉशरूम मध्ये आहे. तर इथे एक या कॉर्नरमध्ये या फ्रेम मध्ये अर्थात तुम्हाला दिसत असेल अवॉर्ड्स आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याच्यासाठी एक छान मस्त एक कॉर्नर आहे तो अवॉर्ड्सचा. मिलिंद सर, मला जरा आठवणी सांगा ना, कुठला अवॉर्ड खरं तर आपल्याला मिळालेलं प्रत्येक अवॉर्ड हे आपल्यासाठी खास असतं, आपल्या मेहनतीचं एक अप्रिसिएशन असतं. कुठलं आत्ताचं लेटेस्ट अवॉर्ड आहे आणि कुठलं फार जुनं किंवा पहिलं अवॉर्ड आहे? आता ना स्टार प्रवाहाचं अवॉर्ड आहेच माझ्याकडे. नंतर माझ्याकडे संस्कृती कला दर्पणचं एक छानसं अवॉर्ड आहे. ते सर्वोत्कृष्ट अभिनेता आई कुठे काय करते साठी हे संस्कृती कला दर्पणचं छानसं अवॉर्ड आहे. जुनं कुठलं अवॉर्ड आहे याच्यातलं? जुनं ऍक्च्युअली इकडची जी अवॉर्ड आहेत ना, हे सगळे इथे ठाण्यामध्ये असताना मिळालेली आहेत. बाकी माझी सगळी अवॉर्ड्स अंधेरीच्या घरामध्ये आहे. आणि त्याच्या आधी एका पॉइंटला माझे जेवढे सिनेमांचे अवॉर्ड्स होते, कारण मी भरपूर सिनेमे केले जे सिल्वर जुबली झाले आहेत. आई पिक्चर माझा गोल्डन जुबली झालाय. आणि सिरियल पण मी ज्या वेळेला कॅम्पस परिवर्तन त्यावेळेला ना 100 एपिसोडला ट्रॉफीज मिळायच्या. आणि मग एक दिवस माझ्याकडे काम नव्हतं आणि बरं मला काम मागायची सवय नाहीये. एक दिवस मी काय केलं, खूप वैतागलो. म्हटलं या अवॉर्डचा काय उपयोग आहे, इतके जर अवॉर्ड मिळतायत मला, पण मला कामच मिळत नाहीये. तर मी आमच्याकडे कामाला एक मावशी होत्या, मावशींना म्हटलं, मावशी हे सगळे अवॉर्ड्स घ्या आणि घेऊन जा. ते म्हणाल तुम्हाला, मी म्हटलं मी टाकून देणार आहे, तर तुम्ही घेऊन जा. आणि त्या मावशींनी उचलून त्या सगळे अवॉर्ड्स ते घेऊन गेले. बापरे. हा. आणि म्हटलं मला नको आहे अवॉर्ड्स, मला एक लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड हवा आहे, ते पण मरणोत्तर हवा आहे, आत्ता अवॉर्ड्स नको आहे. त्यामुळे अवॉर्ड्स हे त्यांनी मला दिले. बरेचसे अवॉर्ड्स मी लपून ठेवले, बरेचसे अवॉर्ड्स ते काय म्हणतात ना, हे पुसले गेलेले आहेत, ते मेंटेन करायला लागतात. तर माझ्याकडे अवॉर्ड्स फार आहेत, कारण ते मला असं वाटतं तुमच्या प्रवासामध्ये ते मिळत राहतात. तर फॉर मी अवॉर्ड्स आर ते प्रेक्षक मायबाप जो आहे ना, त्यांचं प्रेम किंवा त्यांचं अप्रिशिएशन, त्यांच्या टाळ्या, ते अवॉर्ड्स खरे अवॉर्ड्स आहेत. हे अवॉर्ड्स 4-5 माणसांनी ठरवून दिलेले अवॉर्ड्स, आणि ते कठीण आहे अवॉर्ड देणंच खूप. कारण तुम्ही कसं होतं की तुम्ही एक 4 फिल्म्स कुठलेही रॅन्डम आपण विचार केला, समजा आता जे चाललेले पिक्चर्स आहेत, छावा, विकी कौशल, आणि पुष्पा, तो अल्लू अर्जुन. आता या दोघांपैकी तुम्ही कोणाला अवॉर्ड देणार बेस्ट ऍक्टर? ते दोन वेगळ्या भागातले, वेगळ्या भाषेतले, वेगळ्या विषयांचे, वेगळ्या डायरेक्टरांचे, तुम्ही डिसाइडच नाही करू शकत की हा बेस्ट ऍक्टर आहे का हा बेस्ट ऍक्टर आहे. बरोबर. सो कधीतरी नवीन मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी आय थिंक अवॉर्ड्स द्यावेत. बाकी डिसाइड नाही करू शकत तुम्ही की हा बेस्ट आहे का तो बेस्ट आहे. मग जेव्हा त्यांचे इंटेरियर झालं असेल तेव्हा हे जे फर्निचर हा प्रकार आहे, हा फर्निचर प्रकार त्यांनी सजेस्ट केला की तुम्ही आता एकंदरीत इंटेरियर बघितल्यानंतर आता तुमच्या चॉईसने, का त्यांनी सजेशन दिलं की या टाईपचं असं असायला पाहिजे? नाही, काय होतं माझ्याकडे बजेटचं कन्स्ट्रेंट होतच की फार आपण हे करायचं नाही. आता गेली 5 वर्षामध्ये काही फर्निचर मी घेतलं होतं. सुरुवातीला जेव्हा मी आलो होतो, भाड्याच्या घरात जेव्हा राहत होतो, तेव्हा फर्लँको नावाची एक कंपनी आहे जी भाड्यानी फर्निचर देते. तर ही सिरियल किती चालेल, 3 महिने चालेल, 6 महिने चालेल, माहिती नाही. म्हणून मी, आणि लगेच सुरू करायचं होतं शूटिंगला, त्यामुळे वेळ पण नव्हता की जाऊन
फर्निचर आणायला, तर फर्लँको मधनं मी काही फर्निचर घेतलं होतं. अच्छा. आणि मग काही फर्निचर मग मी इन द प्रोसेस विकत घेतलं, मग ते देऊन टाकलं. मग फ्रीज घे, मग किचनचं सामान विकतच घे, मग काही तसं काही माझ्याकडे मी आणि दीपाने कलेक्ट केल्या होत्या काही गोष्टी. काही गोष्टी नवीन केल्या, असं ते कॉम्बिनेशन करत केलंय. हे जे आहे ना ते नवीन आहे सगळं. ओके. मोनिकाने ते केलेलं त्याचे हे. आणि जसं हे बुक शेल्फ आहे ते माझं होतं. ओके. किंवा हा डायनिंग टेबल माझा होता ऑलरेडी, त्याचे हे त्यांनी चेंज केले सगळे. असं त्यांनी त्या याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी क्रिएट केल्या. ओके. आता बुकशेल्फचा विषय निघालाय तर वाचनाची आवड मला दिसते भरपूर, तर तुम्ही की दीपाताई? दीपा अध्यात्मावर खूप वाचते. आणि पण तिचं कसं आहे की तिची एक पोथी आहे, म्हणजे इतकी जड असते ती, त्यात सगळे देव आहेत. म्हणजे 33 कोटी देव त्या बंडल मध्ये आहे. तुम्हाला जर देव शोधायचे असतील तर सगळे देव तुम्हाला तिथे सापडतात, सगळ्यांच्या पोथ्यात. आणि ती तेच वाचते, वर्षानुवर्ष तेच वाचते. पण त्याच्याने काय झालंय, तिचं ते हनुमान चालिसा म्हणा, ते हनुमान बाण का काय बरोबर, ते सगळं तोंडपाठ आहे. बरंचसं तिचं तोंडपाठ झालेलं आहे आणि माझं काही पाठ वगैरे झालेलं नाही. माझी पुस्तकांना खूप खूप व्हरायटी आहे त्याच्यात. माझी बहुतेक सगळी आत्ता सध्या पुस्तकं मराठी आहेत. अच्छा. कारण मी जेव्हा डिसाईड केलं की मराठी सिरियल करायची, तेव्हापासून मी मराठी वाचन करायला लागलो. नाहीतर माझं इंग्लिशवर माझं जास्ती जोर होता. त्यामुळे माझ्याकडे बरीचशी इंग्लिशची पुस्तकं आहेत, इंटरेस्टिंग पुस्तकं आहेत. ते सद्गुरूंची बरीचशी, आता अजून डेथ वाचलेलं नाहीये त्यांचं मी. ओके. बट काही जी इंटरेस्टिंग पुस्तक आहेत ती मी दाखवू इच्छिते, की मेन म्हणजे हे द सिक्रेट, अरे पाउलो कोएल्होचं द अल्केमिस्ट आणि इकिगाई. खूप सध्याच्या पिढीलाही वाचण्यासारखी पुस्तकं आहेत. किंवा ही आमची पारायण झाली आहेत. हे बरं, हे जे सिक्रेट आहे ना, सिक्रेट हा वेस्टचा कॉन्सेप्ट आहे, हा फॉरेनर कॉन्सेप्ट आहे. राईट. आपल्याकडे तुम्ही जर भगवद्गीता वाचली तर कुठल्याही जगातलं पुस्तक वाचायची गरज नाहीये. आपल्याकडे काय होतं, आपलं दुर्दैव असं आहे की आपल्याला तिकडनं ज्या वेळेला येतं फॉरेन कल्चर किंवा तिकडचं योगा असं आलं ना की मग आपण योगा करतो. आपल्या इथे योग आहे, राईट, तो कोणी त्याला फॉलो करत नाही. पण तिकडचा कोणीतरी आला आणि त्यांनी सांगितलं तर आपल्याला त्याचं महत्व कळतं. ओके. तर हे सिक्रेट खूप सुंदर पुस्तक आहे. मॅनिफेस्टेशन जो हे आहे, पॉझिटिव्ह थिंकिंग आहे, किंवा आपल्याला आयुष्यामध्ये जे करायचं आहे ते खूप सकारात्मक पद्धतीने करायचं, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या असतात. पण सध्या कुठलं पुस्तक वाचताय? सध्या माझ्याकडे आता मी हिंदी वाचतोय. अच्छा. हिंदी कडे आता माझं जर इंग्लिश झालं, मराठी झालं, तर मी हिंदी. पूर्वी मी हिंदी सिरियल करत होतो, त्यावेळेला मी हिंदीवर अभ्यास करायचो. आता काही वर्षात मी मराठीवर जास्त जोर देत होतो, पण आता मी हिंदी मध्ये काम करणार आहे, त्यामुळे मी हिंदीकडे माझा कल आहे सध्या तरी. ओके. म्हणजे आता सध्या हिंदीत काम करण्याकडे वळणार, म्हणजे प्रोजेक्ट्स हिंदीचे करायचेच आहेत म्हणून? हो. ओके ओके ओके. पण इथे हे मला हे द सिक्रेट द सिक्रेटच आहे, हे फार इंटरेस्टिंग आहे. अच्छा. कुठलंही पान उघडायचं आणि ते कुठल्याही पानात जर दिवसभरामध्ये तुम्हाला, तर ते कुठेतरी छानसं पॉझिटिव्ह हे येतं इथे. ओके. म्हणजे प्रत्येक पानावर सेपरेट मेसेज आहे, पण तो छान पॉझिटिव्ह आहे. ओ अच्छा. म्हणजे कंटिन्युटी असं काही नाहीये? कंटिन्युटी तुम्ही कंटिन्युटी वाचू शकत नाही, पण काहीतरी दिवसात आपल्याला सकाळी एक चहा पिताना काहीतरी आपल्याला थोडंसं वाचायचं असेल तर दीज आर द बुक्स जे सिक्रेटशी कनेक्टेड आहे, फक्त त्याचे पॉझिटिव्ह पॅसेजेस आहे. ओके ओके. हे बहुतेक माझ्या बहिणीचं पुस्तक आहे. अच्छा. ते तिच्याकडनं मी आणलंय. Every positive step you take is transforming your being. With the consistent use of your will and steady determination,
determined practice of what you have learned, you will be amazed at how fast transformation takes place. वाव. असं काय छान आहे. आणि हे शो आहे की ह्याच्यात काही नाही स्पेशल नाही, गोष्ट याच्यात आहे? चाव्या असतात ना, गाडीची चावी असते, स्कूटरची चावी असते, Okay. आणि ती एक जागा करावी मला असं वाटतं, अच्छा. नाहीतर चावी सापडत नाही, कुठे आहे, पडली आहे. त्यामुळे घरात आल्या आल्या त्याच्यात ती चावी जाते, निघताना त्यातनं चावी निघते. ओके. सो आय थिंक प्रत्येक घरामध्ये हा हा. आणि आता हे डिपार्टमेंट दीपाचं आहे. मिनी कलेक्शन आहे म्हणून मला आवडलं मिनी ते. कलेक्शन नाहीये, ते उपयोगाचंच आहे. अच्छा. ते ओ. त्यात साईबाबाची उदी असते, अच्छा, अच्छा, शिर्डीच्या साईबाबाची. वाव. तर ती साईबाबाची उदी आपण घराच्या बाहेर निघताना हा ती लावायला पाहिजे. लावायला पाहिजे असं. वाव. त्यामुळे ते डिपार्टमेंट तिचं आहे. नाईस. विसरून जाऊ नये गणपती ह्याच्यासाठी बाप्पा येते. आहे. हे बालाजींचं हे दिलंय बालाजीचं कोणी की आणलंय? सुशांत शेलारचं दांडिया होता, अच्छा, हा तर राईट. त्यांनी इन्व्हाइट केलं होतं ओके. ठाण्यामध्ये याच वर्षी. आणि त्या दांड्याला गेलो त्यावेळेला सगळ्यांना त्यांनी बालाजीचे हे सुंदरशे मूर्ती दिली. छान आहे मूर्ती. किती, आणि ही छान दगडाची आहे बालाजी. मस्त. आणि हे स्मिता जयकरांनी दिलेलं सुंदरसं गणपती ओ. बाप्पा, हा किती छान आहे, गोड आहे बघ. मस्त आहे. खूप त्यामुळे रेखीव इथे आहे. इथे असं बऱ्याचशा गोष्टी उपयोगाच्या आहेत. असं फार या घरामध्ये ते प्लास्टिकचं फूल सोडलं तर फार काही हे नाहीये, ओके. युजलेस अशा गोष्टी काही नाही. ओके. मगाशी तुम्ही या चक्र बद्दल सांगितलं, तर मला तुमचा योग अभ्यास हा साधारणतः किती वर्षापासून तुम्ही करता? कोविड पासून. अच्छा. पण त्याच्यातही तुम्ही स्वतः म्हणतात ना, आपण स्वतः बघून बघून शिकलोय की प्रॉपर कोणाकडनं तरी ट्रेनिंग नाही, घेऊन नाही, प्रॅक्टिस नाही? एकलव्य आहे मी. मला काय कोणी गुरु भेटत नाही, आणि जे भेटले ते मला काय उभे करणार नाही. मी काय सचिन तेंडुलकर नाहीये. मी आचरेकर सरांकडे मी होतो, पण आचरेकर सरांनी त्यांना कळलं की हा काय फार क्रिकेट खेळू शकणार नाही, त्यामुळे त्यांनी सचिन तेंडुलकरला जवळ केलं. त्यामुळे मी जे काही शिकलो ते योग मी कोणाकडनं शिकलो तर रामदेव बाबांचे व्हिडिओज बघितले. आणि रामदेव बाबा तर बेस्ट आहे. भारतातला सगळ्यात योग गुरु कोणी असेल तर रामदेव बाबा, ज्यांनी तो योग आपल्या भारतात आणि जगामध्ये पसरवला. नंतर धीरज म्हणून आहे, युट्यूबवर असतात ते. त्यांनी काय केलंय, सामान्य माणसाला सोप्या काही 4-5 योगासनं वगैरे त्यांनी शिकवले, आणि ते बघितले. कोविडमध्ये मी ऑनलाईन काही कोर्सेस केले, मग ती कशी पद्धत आहे. पण आता माझी लेकच मिथिलाच फिटनेस कोच आहे, तर त्यामुळे तिच्याकडनं ज्या चुकलेल्या गोष्टी म्हणजे चुकीच्याच करायचो त्या तिने मला आता सांगितलं की डॅड हे चुकीचं करतोय. पण आता ती इतक्या वर्षाचं ती चुकीची सवय झाली आहे ना, ती मोडायला पण वेळ लागतो. त्यामुळे मला ती मोडता येत नाही अजून, पण तिने सांगितलं तर मला ते करायला लागणार आहे. ओके. आता इथे त्या योगाच्या खाली एक छान गणपती बाप्पाची मूर्ती आहे, सो तीही आणलीये मिलिंद सर की काय आहे त्याची स्टोरी काय? ही गणपती बाप्पाची मूर्ती आहे ना, ही राजन शाहीनी आम्हाला पहिल्या वर्षी आई कुठे काय करतेच्या सगळ्या आर्टिस्टला दिली होती. अच्छा. आणि सगळ्या आर्टिस्ट जे आहेत आई कुठे काय करते त्यांच्याकडे ही मूर्ती असणार. ओ. पण असंच म्हणजे पहिल्या वर्षी वर्षपूर्ती निमित्त की काही खास कारण निमित्त होतं असं? नाही, त्यांना ती सवय आहे दिवाळीला किंवा कुठे असं काहीतरी ते गिफ्ट देतात. ओके. पण नंतर त्यांनी खूप छान पॉलिसी केली. त्यांनी ऍक्टर्स आहेत ना त्यांना काहीच गिफ्ट द्यायचं नाही असं ठरवलं, आणि जे टेक्निशियन्स आहेत, वर्कर्स आहेत, त्यांनाच द्यायचं. ओके. त्यामुळे दरवर्षी त्यांच्या ऑफिसमधनं खूप गिफ्ट यायचे, आणि सगळे ऍक्टर्स गप्प बसलेले असायचे, आणि ते हँडओव्हर करायचं टेक्निक नाही, ऍक्टरचा काही संबंधच नसायचा त्याच्यात. ऍक्टरला ते कोणालाच काही द्यायचे नाहीत, आणि मला खूप छान वाटत होते. ते सगळे म्हणजे मेकअप मॅन आहे, आर्ट डिपार्टमेंट, पडद्यामागचे सगळे कलाकार, त्यांना ते गिफ्ट द्यायचे. ओके.
सो ते पहिल्या वर्षी त्यांनी ऍक्टरला दिले, ती मी जपून ठेवली वा. आणि ती खूपच आणि ती सुंदर आहे. छान मॅच झाली म्हणजे तो गोल्डन व्हाईटिश जो काही कलर तुम्ही हा एकंदरीत पॉइंट म्हणजे इथे हा लॅम्प जरी बघितला तरी तो गोल्डन मध्ये ही फ्रेम सगळी गोल्डन आणि व्हाईटची अशी कॉम्बिनेशन आहे, त्याच्यामुळे तो अगदी परफेक्ट ठिकाणी सूट झालाय. करेक्ट. वा मस्त आहे. आणि इथे ते काय फॉग काय येतं एअर ना, फ्रेशनर. एअर फ्रेशनर. येस. सो आता किचन मध्ये जायचंय, पण त्याच्या आधी या डोरची एक स्टोरी आहे, ती दीपाताई सांगणार आहे की तुम्ही सांगणार आहात? हा, तिनेच ठरवलेला आहे, तिलाच हा. हवा होता हा डोर, त्यामुळे हा. तिने सांगितलेलं बरं आहे. ओके, आता आपण किचन मध्ये जाऊया आणि नंतर दीपाताईशी गप्पा मारताना आणखीन स्टोरी जाणून घेऊया. मी आता हा. मस्त चहा करतो. ओके. व्हेंटिलेशन साठी पण छान आहे ही विंडो. आणि ह्या ट्रॉलीज जसं म्हणाल तसं तुम्ही करून घेतल्यात ना मिलिंद सर? ट्रॉलीज ह्या गुरु आणि मोनिकाने त्या छानपैकी करून दिलेल्या आहेत. येस. पण दीपाताई आहेत कुठे? दीपा, तोपर्यंत मी चहा करतो. येस. हॅलो, स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये. आणि मला सगळ्यात आधी सर चहा बनवतातच आहेत, पण मला ना खास करून या डोरची स्टोरी जाणून घ्यायची आहे, कारण मला असं कळलं की तो खास इन्सिस्ट केलेला आहे की तो डोर मला हवा आहे. ऍक्च्युली कसं होतं, 1 bedroom होतं आणि ती एक स्पेस अशी की कोणी आलं वगैरे तर, आणि ते डिस्कनेक्ट करण्यासाठी आणि एसी साठी मला तो डोर हवा होता. आणि तो इतका क्यूट केलाय त्यांनी. एक्झॅक्टली. मला खूप आवडतो. त्याचं डिझाईन खूप छान आहे, पण तेही असं सांगितलेलं होतं की त्यांनीच ठरवलं, सगळं त्यांच्यावर होतं. ओके. आणि मी असं ऐकलंय भरपूर म्हणजे मिलिंद सरांकडनं अध्यात्मचे तुम्ही खूप जास्त करता. सो ते पुस्तकं पाहिली, अर्थात बरीच पुस्तकं आहेत. उदीचं एक छोटंसं आम्ही तिथे पाहिलं, ते ठेवलेलं आहे. सो मिलिंद सरांना सतत इन्सिस्ट करावं लागतं का त्यांच्यावर? ऍक्च्युली आम्हाला दोघांना ते इतकं हे झालंय ना सवय की चुकून अगदी मी असं घाईघाईत विसरले की ती म्हणे ये लाव, लवकर लाव मला, असं निघताना. असं ते म्हणजे रोजचं असं हे झालंय, ते सवय झाली की म्हणजे मम्मी पण करायच्या आणि मलाही ती सवय. ओके. आणि देवाचं मला ती हॉबी असते ना एखाद्याला, काहीतरी शिवणकाम विणकाम, तसं मी त्याला हॉबी म्हणजे आता कोणी हे करत नाही जास्त, पण कधी कधी मी बहुतेक जास्त करते, माहिती नाही. मध्ये मध्ये पूर्वी मला चिडवायचे की तू जरा देवळात जाऊन बस आणि सगळ्यात तुझ्या बरं. सर आहेत ना खास स्पेशल टी बनवतात आमच्यासाठी. येस. सो एव्हा हे छान आहे, हे मस्त आहे, हे छान आहे. आणि ही बडीशोप आहे, आणि बडीशोप मी चहामध्ये टाकतो. बापरे. तुम्ही इन्व्हेंट केलेला चहा हा आहे? इन्व्हेंट केलेला चहा आहे. फक्त आज आहे ना याच्यात नॉर्मली गवती चहा असतो. ओके. तो गवती चहा आज संपलाय, तो आणलेला नाहीये. ओके. ही एक इंटरेस्टिंग कॉम्बिनेशन आहे. हे कुठे मिळत नाही. हे साऊथलाच वेलिंगरी हिल्स मधून आणलेलं आहे. ओके. काय कसलं मिक्सचर आहे ते? हे ना चहासाठी काही मसाले जे चहाला टॉक्सिक बनवत नाही किंवा ते हेल्दी बनवतात, किंवा तुमचं गट क्लीन करण्यासाठी, किंवा चहा पिऊन लोकांना खरं तर तरतरी यायला पाहिजे, पण बरेचसे आपल्या पद्धतीचा जे चहा पितात ना, उकळून 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 चहा पितात, त्याच्याने ऍसिडिटी होते. तर हा चहा फक्त तुम्हाला फ्रेश करण्यासाठी किंवा तुम्हाला एक छानसं टेस्ट देण्यासाठी तो चहा आहे, तो ऍसिडिटी साठी नाही. तर त्यामुळे चहाची एक वेगळी मी पद्धत इन्व्हेंट केली आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारचे चहा आपण करू शकतो. पण आता ह्याच्यात काय काय टाकलंय तुम्ही या चहामध्ये? या वेलिंगरी हिल्सची एक ती पावडर आहे. ओके. ती ईशा फाउंडेशन कडनं आणलेली आहे ती. अच्छा. नंतर मी बडीशोप टाकतो. बडीशोप हे खूप आपल्याला जेवण झाल्यानंतर आपण बडीशोप का खातो, तर त्याच्याने छान सलाइवा तयार होतं आणि ती क्लिन्सिंग साठी खूप चांगली असते. म्हणजे नॉर्मली तुम्ही रात्री बडीशोप
भिजवून ठेवली आणि सकाळी त्याचं पाणी पिलं तरी इट्स व्हेरी हेल्दी. थंड टेस्ट आमच्या चहाची गवती चहा मुळे होते किंवा जिंजर Right. आल्यामुळे येते. शुक्रवारचा हिला वेलचीचा चहा करून द्यावा लागतो. शुक्रवारीच असतो फक्त तो. का असं शुक्रवारीच का? ते तिला विचार, ते मला काहीच नाही माहिती. मला शुक्रवारचा वेलचीचा चहा हवाय. पण मी का? करून देतो. काही का दीपा ताई का? तुम्हाला ऐकायचंय. हे मला वाटतं ते त्यांनी मनाने असं काहीतरी मनाने सांगितलं मिलिंद मी सर. मनाने काहीच सांगत नाही. मला मनाने सांगायचं काही मला हे असं नाही. वाटतंय हा. की काहीतरी एक त्याला ट्विस्ट द्यायचा किंवा हा ते- बरं काय होईल माहिती नाही. तिने जरी नाही सांगितलं तरी याच्यावर रिसर्च करून लोकांना कळेल की लोकांना कळेलच. ओके. पण असं त्याच्या मागे काहीतरी म्हणतात ना काहीतरी आपण- आहे असल्याशिवाय कधी सांगणार आहे? मी तेच म्हणणार होते आता की ते असतं ना की वेलची मला थोडस ते बोलले. ते वेलची किंवा हल्ली दालचिनी हे थोडेसे अध्यात्माशी रिलेटेडचे पण थोडेसे प्रकार आहेत ना. शुक्रवार आणि थोडेसे वेल्थशी रिलेटेड असावं. येस. हुशार आहे ती, तिला सगळं माहिती आहे. वा. आज मिलिंद सरांच्या हातचा चहा आम्हाला प्यायला मिळतोय. बरं मी ना हा. दूध टाकत नाही याच्यामध्ये सुरुवातीला. बर. दूध वरनं टाकतो. अच्छा. अरे हा, तुम्हाला साखर. माझ्या चहामध्ये साखर नसते ओके. कारण मी साखर इंग्लिश ओ अच्छा. खात नाही. अच्छा. आणि मी सगळ्यांना बिन साखरेचा चहा करून देतो. मग त्यांना हवी असेल तर तर शुगर गूळ ऍड करा. अच्छा किंवा गूळ. साखर, ओके. तुम्हाला जे हवं असेल. आणि दुधाचं प्रमाण फार टाकायची गरज नाही. हा झाला माझा चहा. वा. आता जर तुम्हाला गूळ हवा असेल, साखर हवी आहे थोडीशी चालेल. पण मी खरं रोज तर मी पक्के गोड खाणारी आहे त्याच्या. खरं तर ना याला साखर पण तुम्ही तुमच्या हिशोबाने आम्हाला तुम्ही जसे द्याल तसे आवडेल. हा, आपल्या शरीराला साखर काही उपयोगाचीच नाही. पण हे तुला हा आवडेल असं मला थँक्यू. वाटतं. आणि हा तुमचा. ओके. हे दिसत नसलं तरी पडद्याच्या मागे ही जी माणसं असतात ना त्याच्यामुळे आम्ही दिसत असतो. तुझ्यासाठी पण आहे. हा, मी तुम्हाला देते. तू देते का? मी देतो ना. पण अदरवाईज मिलिंद सर असतात किचन मध्ये म्हणजे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. हा. वेळ मिळेल तेव्हा ते ना असं मॅजिक क्रिएट करतात काहीतरी. त्यांच्या म्हणतात ना ते काय बोलतात मराठीत, हाताला ते काहीतरी चव हाताची चव असते ना हा. एखाद्याची, हा. तशी त्यांची. म्हणजे म्हणते मिलिंद काहीच नाही आता, मला काहीच सुचत नाही, मी काय करू. एक मिनिट थांब बोलतात. मग फ्रीज उघडतात, ओके. काय काय असं बघणार आणि काहीतरी असं हाताने, मी असं स्पून घे त्या हाताने असं काहीतरी टाकतात आणि एवढं टेस्टी होतं ना ते. म्हणजे वा. काय करतात पण खूप छान. आणि मी करायला खूप असं प्रयत्न करते की मला येतंय आणि मी करते. मग सॉरी हेच कमी झालं तेच कमी झालं. ओके. मजा येते. पण सरांचं डाएटचं जेवण हे तुम्ही खास स्पेशल बनवतं म्हणजे कारण आम्हाला जेवढं माहितीये सर 7च्या नंतर काही खात नाही. करेक्ट. सो म्हणजे ते डाएटचं सगळं म्हणजे 2-2 Diet डबे नाही तुम्ही करत. देतातच. अच्छा. पण हेल्दी फूड. हा नॉर्मल डाळ भात भाजी चपाती ओके. भाकरी कधीतरी असं आणि सॅलेड बस. ओके. त्याच्यात असं डाएट असं की मी काहीतरी वेगळं काहीतरी केलं असं नाही. जे आपण रोज फक्त मसाले नाही. अच्छा. मसाला आमच्याकडे क्वचित असते, वाटण वगैरे जे असतं ना तसं नाही. फक्त तेल, राई, जिरा, हिंग, हळद, मोहरी आणि अच्छा. थोडस हिरवी मिरची किंवा तिखट झालं. ओके. That's it. साखर म्हणून हवी सर एवढे फिट आहेत. आणि मला नाही ग, actually fit वगैरे मी काही नाही. लहानपणी असं किचन मध्येच आली नव्हती. म्हणजे लग्न झाल्यानंतर मी शिकली. मला डाळी माहिती नव्हत्या, कोणत्या डाळीला काय म्हणतात, हा. तूर डाळ हे ते. आणि मम्मींबरोबर एकदा मी बनवते आज काहीतरी खिचडी किंवा काहीतरी. सवयच नव्हती, काहीच नाही. म्हणजे भाजी कशी आणायची, पाव किलो अर्धा किलो हे पण मला माहिती नव्हतं.
अच्छा. आणि मग लग्नानंतर मम्मींबरोबर बाजारात जाऊन येते आणि एकदा मी आले आणि मम्मीला म्हटलं मी लग्न झाल्यावर की मी बनवते काहीतरी आज खिचडी वगैरे, आणि बनवलं. पप्पा आले, तेव्हा पोलीस मध्ये होते तर उशीर वगैरे व्हायचा, आणि आले, जेवले, अरे छान झाली खिचडी, आणि त्याच्यात मी तूर डाळीच्या ऐवजी चणा डाळ टाकली आणि तरी त्यांनी माझं कौतुक केलं. मला खूप छान वाटलं. मम्मीनी सांगितलं नाही की असं म्हणजे हे, आणि त्या मला काहीच बोलल्या नाही की तू हे टाकलंय, ते सगळ्यांनी कौतुक केलं, त्यामुळे माझं ते निघून गेलं ते. मिलिंद सरांना माहिती होतं? नाही, तुम्हालाही नाही कळलं ती चणा डाळ आहे का काय? मी स्वयंपाकात पडत नाही, मला तुम्ही ताटात वाढा, मी खातो, आणि मला तुम्ही चणा डाळ टाकली काय, आणि मी कधीही त्याचं असेल ना जेवणात ते म्हणणार पण मीठ नाहीये, तिखट नाहीये, जे वाटले ते शांत. बरेचसे मित्र मंडळी किंवा आता आप्पा सेटवर कुठले पदार्थ खाल्ला ना की त्या याच्यामध्ये किती प्रमाण आहे. आता सुधीर माझ्या बहिणीचे मिस्टर आहेत की त्यांना ते प्रमाण कळतं, कुठली वस्तू टाकली, काय टाकलं, हे टाकलं, इतके डिटेल मध्ये. मला नेहमी आश्चर्य वाटलं, मला वाढलं, मला आता ते कळायला लागलं. आता बरं माझं का ना टेस्ट पेक्षा ना मला कोण कसा वाढतोय त्याच्यावर माझं ते जेवण. मला तुम्ही टेस्ट म्हणजे मीठ टाका नका टाकू, मला जेवणाचं काय घेणं वाढण्याच्या स्टाईलवर. मला तर तुम्ही असं असं दिलं, असं वाढलं, मी आपलं असं नाही, खूप प्रेमाने, खूप बापरे. त्यामुळे मी कोणाकडे जात नाही जेवायला, फक्त प्रेमाच्या माणसांकडे जातो. आणि हल्ली महाराष्ट्रामध्ये खूप घर आहेत की जे मला प्रेमाने वाढतात आणि खाऊ घालतात. पण सासूबाईंकडनं बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या, म्हणजे सगळंच ऑलमोस्ट जे काय मी आता करते. 7 वर्ष तर तिला किचन मध्ये मला त्यांनी किचन मध्येच नाही येऊ दिलं, आणि नंतर पण मी असं खूप असं काही वेगळं करायची नाही. पीठ मळून दे किंवा चपाती आम्ही दोघी त्या लाटायच्या, मी भाजायची, असं. मला स्वयंपाकात तिला मदत केली नाही ना. एकतर मम्माला ना किचन मध्ये कोणी आलेलं आवडायचंच नाही. ती सुगरण होती आणि तिला वाढायला आवडायचं, स्वयंपाक करायला आवडायचं. तिला ही का आवडायची, कारण सत्संगला, देवळात जायला ती व्यवस्थित छान तयारी करून मम्मा बरोबर की मी रांगोळी काढते, तुम्ही हे करा, असं आमचं हे होतं, एक ट्युनिंग होतं. आणि हळदी कुंकू वगैरे असेल ना तर आम्ही घरी 100-200 गजरे बनवायचे दोघी मिळून. त्यांनी मला गजरा बनवायला शिकवलेलं. मोगरा आणायचा, मोगरा आम्ही दादरला जायचो, आणि आम्ही नाही, मी दादरला जाऊन मोगरा आणायचो. मी आणि मम्मी. तुम्ही सासूबाई मम्मींबद्दल नाही, तेच मम्मीसाठी सुद्धा मोगरा दादर स्टेशनला बरेच वेळ मी जायचो. बरं तिथे 6 वाजता येतो मोगरा, 6:30ला संपतो, लोकांना माहिती नाही. मुंबईच्या मार्केटमध्ये मोगरा आला की तो अर्ध्या तासात संपतो. आणि तो दादरला मेन मार्केट आहे त्याचं, त्यामुळे आम्ही त्या दादर मार्केटमध्ये जाणं, ते सगळे फुलवाले ओळखीचे फुलं आणायचे. पण तेव्हा तुम्ही सगळं अंधेरीलाच राहायचं? दादरला राहायचं. अच्छा. माझे वडील पोलीस खात्यात असल्यामुळे त्यांची ट्रान्सफरेबल जॉब होती. त्यामुळे आम्ही डिलाय रोड, घाटकोपर, कुर्ला, मोहम्मद अली रोड, आणि बरीच वर्ष दादरला. म्हणजे पप्पा रिटायर झाले तेव्हा आम्ही दादरला होतो. दादरवरनं मग आम्ही माहीमला आलो, माहीमवरनं अंधेरीला आलो, अंधेरीवरनं ठाण्याला आलो. आणि माझ्या मते सरांचं आईबद्दलचं एवढं प्रेम आम्ही बऱ्याच वेळा सोशल मीडियावर कधी मोठी पोस्ट पाहिली तर त्यांचं फार आईबद्दलचं प्रेम आहे. सो तुमच्या लव्ह स्टोरी मध्ये जेव्हा आईशी पहिली भेट झाली असेल किंवा काय, कसं पसंत केलं किंवा काय? भेट म्हणजे मी तिला पाहिलं आणि त्याच दिवशी तिथेच मी आईला सांगितलं की ही लाल ड्रेस मधली मुलगी, याच्याशी मला लग्न करायचं. अरे बापरे. तेव्हा मी 10वीत होतो. हो, 10वीची परीक्षा पास झालो होतो. आणि ही तिथे जळगावला दिसली लग्नामध्ये, आणि मी तिच्या बघून प्रेमात पडलो. आईला सांगितलं आणि आई म्हणाले अरे छान, किती छान. मग तिने ते सगळं जुळून आणलं, आणि त्या वयामध्ये यांनी ठरवून टाकलं होतं की या दोघांचं लग्न करायचं. आता तशी किती वर्ष झाली एकूण, तेव्हापासून ते आतापर्यंत किती वर्ष झाली असतील? 41 वर्ष. 43, 34 आणि 9. 34 आणि आधीचे 9 वर्ष. बघ
83 ना. 82. हा 43 वर्ष झाली. बापरे, खूप वर्ष झाली. पण मी आता जेवढे दीपाताई, तुम्ही म्हणालात की दीपाताई बोलत नाहीत फार. हा म्हणजे किंवा बोलले तरी कॅमेरावर फार तिला कॅमेरावर नाही. तू कॅमेरा बंद कर, ती बरोबर मांडी घालून बसेल गप्पा मारेल. कॅमेरा ऑन काय होतं, आणि प्रॉब्लेम खरा आपला पण आहे. जसं आता खूप सोशल मीडिया झालंय, खूप ट्रोलिंग होतं, किंवा खूप से लोक कमेंट्स करतात, किंवा खूप पर्सनल लाईफ आपण खूप जास्त शेअर करतो, विच इज नॉट गुड. म्हणून कदाचित शी वॉन्ट्स टू स्टे अवे फ्रॉम. पण मी ऍक्टर असल्यामुळे माझं काय झालंय की मला पर्सनल पेक्षा प्रोफेशनल लाईफ जास्त आहे, पब्लिक लाईफ माझी जास्त आहे. म्हणजे मी अशा खूपशा माझ्या गोष्टी आहेत की ज्या लोकांना माहिती नाही, किंवा मी काही गोष्टी मी ओपनली याचा फायदा घेतो माझ्या कलाकार होण्याचा. आणि जसं साखर खाऊ नका, मी साखर दिली असं नाही की मी रिजिड आहे की मी साखर देणारच नाही. साखर असते, फक्त मी सांगायचा प्रयत्न करत असतो की कमी करा, विच इज नॉट हेल्पफुल. व्यसनांबद्दल बोलतो, आता बिल्डर आणि घर आणि यांच्याबद्दल बोलतो की त्या निमित्ताने लोक सावध होतात, अवेअर होतील. बरोबर, अवेअर होतात. किंवा जे ऍक्टरचं ग्लॅमरस लाईफ बघतात ना, ते फार ग्लॅमरस असतं असं नाही आहे. खूप सामान्य लाईफ असतं, सामान्य माणसांसारखं असतं. फार ते हुरळून जाऊ नये की अरे ऍक्टर म्हटलं की नाही. त्यालाही सामान्य, त्याचं घर जरी म्हटलं तरी त्याचे लोन्स असतात, ते त्याचे EMI भरायला लागतात. लोकांना वाटतं अरे यांनी नाही. आणि ऑलमोस्ट बरेच हे झालेत इंटरव्ह्यूज ना, त्यात बेसिक लोकांना कळलंय की काय. तर मला असं वाटतं अरे तेच आता काय नव्याने सांगायचं, अजून काय सांगायचं असं. म्हणून मी, आणि त्यांचं ते आहे हे, त्यामुळे माझं असं वाटतं की नको, मी म्हटलं नाही. पण ताई खूप छान बोलतात आणि मस्त बोलतात. मला त्यांचा क्यूटनेस खूप आवडलाय. म्हणजे इतकी वर्ष, माझ्या मते 43 वर्ष हे दोघांचं एक छान लग्न टिकण्याचं एक रहस्य म्हणजे दोघांमध्ये एक लहान मूल लपलेलं आहे. आणि ते छान बोलताना किंवा वेलकम करताना पाहुणे आले असताना ते जाणवतं सतत. त्याच्यामुळे छान वाटतं. मला असं वाटलं नव्हतं दीपाताई कॅमेऱ्यावर बोलतील, पण त्या खूप छान गप्पा मारतायत. याचा आणि चहा खूप सुंदर झालाय मिलिंद सर, खूप मस्त आहे. हेल्दी चहा आम्हाला प्यायला मिळालाय. आणि तो काय नाईलाज असतो की माझ्या समोरच आता नाही म्हणता येत नाही, किंवा नाही, खरंच सांगताय. नाही, माझा बऱ्याच वेळेला चहा ना लोक एकदा पितात, त्याच्यानंतर जर परत विचारलं ना की चहा करू परत कधी, तर नको म्हणतात. नाही, खूप सुंदर. किंवा नाही दीपा करेल, किंवा माझ्या पप्पांचं सकाळी मी चहा करतो, त्यामुळे दीपा ती नाईलाजाने पिते. कधीतरी चोरून गुळ टाकते त्याच्यात. काल टाकला होता गुळ, काल गुळ टाकला होता. हो, पिते. मला चहा आणि तू 12 वाजता रात्री. आणि मी मग पप्पा हल्ली लवकर उठतात, पप्पा लवकर उठतात, ते लिंबू पाणी पितात, आणि मग त्याच्यानंतर मग मी पप्पांना पण मी बनवलेला चहा असा. आता तिथे तर बऱ्याचशा वेळेला पुदिना असतो, बऱ्याच वेळेला गवती चहा असतो, आणि अद्रक असतं, तर तो खूप छान असा वेगळा चहा असतो. तर पप्पा तो माझा चहा मला वाईट वाटू नये म्हणून घेतात. अच्छा. आणि ती अंजू येते, तर ती मग दुसऱ्या चहा मला मग त्यांना सांग अंजू चाय बन. मला कळतं की माझा चहा ना फार कोणाला आवडत नाही. बरं, तरी तू साखर टाकून खाल्लायस, त्यामुळे तो थोडासा चव आली. पण मला असं वाटतं ना, बिन साखरेचा हा चहा पिला ना, त्याची जर सवय लावली. बरं बघ, पूर्वी काय व्हायचं, आपण ना चायनीज आलं होतं भारतामध्ये, इतकं विचित्र लागायचं, इतकं घाण लागायचं की तोंड वाकडं करायचे लोक खाताना. चायनीज नवीन आले होते ना, मी 1980s ची गोष्ट करतोय. ओके, बापरे. 80sच्या वेळेला 79-80 ला चायनीज आलं होतं, आणि ते असे मोठ्या मोठ्या बोल मध्ये द्यायचे, घाण चव. पण आता देशामध्ये चायनीज रेस्टॉरंट इतके आहेत की फ्राईड राईस सर्रास सगळे खातात, मंचुरियन सगळे खातात. तर मला असं वाटतं माझा चहा असा आधी लोकांना तो चायनीज सारखा घाण लागणार,
पण नंतर लक्षात येणार की अरे हाच चहा खरा चहा. नाही, मला म्हणजे मी चहाची शौकीन असल्यामुळे ताई म्हणाल तसं कधीही चहा दिला तरी छानच आहे, पण हा चहा खरंच आणि सुंदर तू झाला. दरवेळेला आले ना दरवेळेला तुला वेगळा चहा मिळेल. ओके. त्यांचं एक आहे रोजच ते रोज ते आता नाही आहे चहा. इथे या घरामध्ये हे आहे, त्या घरामध्ये गवती चहा आहे, अद्रक. तर तो वेगळा चहा मी करतो. आणि मला तर आता ना आसामला इकडे तिकडे जायचं, तिकडनं ते पानं तोडून आणायची. ते तसं जॅपनीज लोक कसं ना चहा हा त्यांचा रिच्युअल आहे, म्हणजे पूजा करतात तसे ते चहा पितात असं. हो माहित आहे ना. पण तसेच बनवतात. चहा बनवताना मी बनवताना ना पूर्ण शांतपणे मेडिटेटिव्ह स्टेट मध्ये बनवतो. ओके. कुठेही तुम्हाला भांड आपटलंय का हे पूर्ण चहा झालंय, झाला की मग मला उठवायला येतं, मग मला म्हणणार चला चहा रेडी आहे. वा. पण ते आता 40-43 वर्ष काही केलं नाही, आता गेली 4-5 वर्षापासून प्रयत्न करतो. किती छान आहे, पण मस्त आहे. आणि किचन हे खूप सुंदर आहे. अर्थात माझा चहा पिऊन झालेला आहे आणि आता जरा एक छोटासा ब्रेक घेऊया आणि आणि पुन्हा एकदा चहा घेऊया. त्यांचा चहा त्यांना मी राहिला. गरम करून देते. छोट्याशा ब्रेकमध्ये आमची पेटपूजा झाली आहे, भरपेट खाऊन झालंय आणि आता पुन्हा एकदा आम्ही आता गप्पा मारण्याच्या इथे आलेलो आहोत. सो मस्त पेटपूजा केली मिलिंद सर आणि दीपाताई, सो त्यासाठी थँक्यू सो मच. आणि आत्ता आपण एवढं छान घर बघितलं, एक होम टूर केली मस्त. आत्ता माझ्या मते अंधेरीच्या घराला किती वर्ष झाली तुमच्या? आणि खूप आत्ता जेवढ्या आम्ही ब्रेकमध्ये गप्पा मारल्यात कित्येक ठिकाणी सरांनी घरं बदलली आहेत, त्याच्यामुळे माझ्या मते आता किती ठिकाणं झाली असतील मिलिंद सर? वडील पोलीस खात्यात असल्यामुळे क्वार्टर्समध्ये त्यांचे ट्रान्सफरेबल जॉब असल्यामुळे अगदी लॅमिंटन रोड पासनं डिलायल रोड, दादर, माहीम, अंधेरी, बापरे, ठाणा, घाटकोपर, कुर्ला या सगळ्या तिकडे फिरून आम्ही आता ठाण्यात आहे. आणि तसंही माझं प्रोफेशनच डोंबाऱ्याचा खेळ आहे, त्यामुळे गावागावात खेळ करत जातो. महाराष्ट्रभर मराठी सिनेमे ग्रामीण भागामध्ये केले, त्यामुळे असं मला असं वाटतं घरासाठी आम्ही दोघी अटॅच नाही आहोत. ओके. घरातल्या माणसांशी अटॅच्ड आहोत. आम्ही सुद्धा फिरायला जायचं म्हटलं तर त्या गावात कोण आहे आपलं, मित्रमंडळी कोण आहे, नातेवाईक कोण आहे, मग तिकडे फिरायला जाऊ की मग त्यांनाही भेटता येईल, असं होतं आमचं. त्यामुळे आय थिंक इतकी घरं झाली आहेत आणि तशीच होत राहणार आहेत, आम्हाला माहिती आहे. कारण याच्या पुढे आम्ही दोघांनी पुढचा प्लॅन केलेला आहे की काय करायचंय. मी तुला म्हटलं ना की मला झाडं लावायची आहेत, आणि हा आमच्या दोघांचाही एक संकल्प आहे की आम्ही जितके वर्ष आहोत तितके वर्ष आहोत, पण आम्ही गेल्यानंतर ही झाडं पुढच्या 4-10 पिढ्यांसाठी आम्हाला ठेवून जायची आहेत, असं आमचं दोघांचा प्लॅन आहे. येस. पण दीपाताई, हे घर झाल्यानंतर आता बरीच घरं तुम्ही फिरला आहात, बऱ्याच ठिकाणी घरं झाली आहेत. सो आता ठाण्यानंतर सर म्हणाले तसं की त्यांना एक छान एक स्वप्न आहे त्यांचं मोठं, एक लँड घ्यायची आणि तिथे पक्ष्यांची आवड आहे, निसर्गाची आवड आहे. सो तिथे असं काही आणखीन एक डोक्यात आत्तापासून ठरवून ठेवलं की म्हणतं प्लॅनिंग थोडंसं आपल्याला करावं लागतं जेव्हा आपल्याला आणखीन मोठं काहीतरी करायचंय. सो तसं काही ठरवलंय आता? कशा प्रकारचं असेल, काय असेल? ते त्या जागेबद्दल आणि याच्याबद्दल ऑलमोस्ट रोजच बोलतो. खूप वर्षापासून बोलतो. अच्छा. किंवा 2दा दिवसातून तो विषय असतो, कारण आम्हाला लकीली दोघांना झाडांची आवड आहे आणि मोकळं असं जमिनीवर राहायचंय. म्हणजे आम्हाला वॉकला पण जातो ना आम्ही, शूज आणि सॉक्स हे करून आम्ही चालतो जमिनीवर. शूज सॉक्स काढून आम्ही गवतावर चालतो रोज एव्हरीडे. बापरे. त्यामुळे ते सगळं सार्वजनिक गवत असतं. कधीतरी आपलंही एक लॉन असावं आणि आपण आपल्या गवतावर चालावं, असं आम्हाला कधी कधी वाटतं. की नाही मिळालं तर आम्ही, काय होतं, निसर्ग खूप सुंदर आहे, जग खूप सुंदर आहे. आता खूप कमी लोकांना माहिती आहे, कारण खूप कमी लोक सूर्योदय बघतात. घराच्या बाहेर सकाळी पडत नाही किंवा त्यांच्या घरात सूर्य मिळत नाही. आता आम्ही ठाण्यात आलो तर ठाण्यामध्ये इथे कासरवडवले एक बोटॅनिकल गार्डन आहे. ठाण्यात खूप छान छान गार्डन आहेत,
पण एक बुटानिकल गार्डन आहे. त्या गार्डनमध्ये असंख्य व्हरायटीजची झाड आहेत. खूपच सुंदर आहे. मला ते अप्पांनी दाखवलं. अप्पा फिरायचे ना सकाळी, खूप फिरायचे. ते मला म्हणाले हे गार्डन खूप छान आहे. तर आम्ही ते लॉकडाऊन मध्ये बंद होतं, त्याच्यानंतर आम्ही रेग्युलरली तिथे अजूनही जातो. कधी वेळ मिळाला तर आम्ही तिकडे जातो. अंधेरीला लोखंडवालामध्ये वालावलकरनी मेंटेन केलेलं एक सुंदर गार्डन आहे. अतिशय छान आहे. मध्ये लवेकर मॅडमांनी बुटानिकल गार्डन एक सुरू केलंय. तिथे 3 का 4च माणसं असतात. जवळजवळ 7-8 एकर मध्ये ते गार्डन आहे आणि कोणीच नसतं. तर आम्हाला असं वाटतं की पब्लिक गार्डन, कोणी तिथे नाही, तर असं वाटतं की आपण विकत घ्यायचं, स्वतःचे एवढं आयुष्यभर ते त्याच्यासाठी कष्ट करायचे. हे आजूबाजूलाच अवेलेबल आहे. बरं, झाडांवर कोणाची मालकी नसते. ते सावलीत तुलाही देतात, मलाही देतात आणि कोणालाही देतात. बरोबर. तर मला असं वाटतं की आमच्या दोघांचा प्रॉब्लेम असा नाही की आम्हाला ती जमीन मिळाली नाही मिळाली तर काही टेन्शन नाही. आम्ही कुठेही गेलो, गाडी लावली तर आम्हाला झाडाखाली थांबायला मिळतं. सो आय थिंक म्हणून झाडं लावायची मी आता तो संकल्पच केलेला आहे. मला खूप इच्छा आहे, पण मी ते पब्लिक मध्ये जाऊन किंवा मी मध्ये केलं होतं आरे मिल कॉलनीमध्ये झाडाचं वृक्षारोपणच्या कार्यक्रमाला वगैरे गेलो. पण मला ना आता कॉन्शियसली जास्त करायचं. म्हणजे आता तिलाही आवड आहे त्यामुळे ती त्यात भाग घेईल. पण आता कॉन्शियसली झाडं लावणं हा आमचा एक संकल्प आहे. दीपाताई, मला तुम्हाला विचारायला आवडेल नक्कीच, कारण आता 5 वर्ष मालिका सुरू होती तेव्हा मिलिंद सरांचं 14-14 तास 12-12 तास एवढं जास्त काम असायचं. त्याच्यामुळे घरी फार कमी वेळ असतील. आता खूप छान फ्री टाइम आहे. सो आता काय कुठल्या गोष्टी त्यांच्याकडनं हक्काने करून घेतात की नाही? आता मी जंगल सफारीचा एक व्हिडिओ पाहिला. सो छान मस्त फिरून आलेला आहात. सो आता हट्टाने काय मागतात मिलिंद सरांकडे? ऍक्च्युली मी असं हट्ट नाही करत, कारण मला ते जमत पण नाही आणि आपोआप ते होतं. म्हणजे लाईक जे माझ्या इच्छा आहेत ना, तर त्यांना ते कळतं. अच्छा. कारण आम्ही एवढं हे झालोय की आम्ही बोललो जरी नाही ना एकमेकांशी, तरी आम्हाला एकमेकांच्या मनातलं कळतं काय चालू आहे काय नाही. तर त्यांना माहिती एक्झॅक्टली कुठे जायचंय, काय करायचंय, आणि त्यामुळे आमचं ते खूप छान असं दिवस जातो. वा. नाही का, ते जंगल सफारी वगैरे जे ते खूपच गमतीशीर आहे. कारण आम्ही मध्ये सिरियल संपल्यानंतर प्लॅन करत होतो कुठेतरी आफ्रिकेला जाऊ, सेरेंगेटीला जाऊ. ते काय मसाबा काय कुठे ते मसाई मारा तिथे नाही तर कॉर्बेटला जाऊ किंवा आपल्या ताडोबाला जाऊ. आता एक तिपाई नावाची मिथिलानी आमच्या लेकीनी सांगितलं की डॅड ती खूपच छान आहे वगैरे. तर म्हटलं तिला वाघच दाखवायचा आहे ना, तर मी तिला बोरिवलीच्या नॅशनल पार्क मध्ये जाऊन तिला ऍक्च्युअल वाघ दाखवला आणि त्याचा व्हिडिओ केला. आणि त्या सगळ्याचे कॉस्ट, मसाई मारायला जायला 4.5-5 लाख रुपयाचं पॅकेज होतं किंवा 3.5 लाख रुपयाचं. आणि तो आमचा जो तिला वाघ दाखवला 672 रुपये का 678 रुपयामध्ये. तर त्याचा मी एक व्हिडिओ केला होता की वाघच बघायचा ना तर मी दाखवत होतो. ऍक्च्युली आम्हाला दोघांचं असं काही नसतं की जसं गो विथ द फ्लो असं आहे. आणि बाकीचे अरे जा कुठेतरी फिरून या, हे करा ते करा. सामान्य माणसांना जे बघता येईल, अनुभव करता येईल ते आम्हाला दोघांना करायचंय. आम्हाला असं नको की एक्सक्लुझिव्हली बिझनेस क्लास मध्ये. आम्ही इकॉनॉमी क्लास मध्ये पण आमची जातो. त्याला काही हे नाही. आता पुढचा आमचा प्लॅन चालू आहे. म्हणजे आम्ही राणीच्या बागेत जायचा प्लॅन. तो गेले 3-4 महिन्यापासून आमचा तो होत नाही. पण राणीच्या बागेत सुद्धा वर्षातनं जसं दिल्लीला प्रेसिडेंट हाऊस मध्ये डिसेंबर महिन्यामध्ये फुलांचं एक्झिबिशन असतं. ओके. आणि जगातली सगळी फुलं तिथे असतात. आम्ही एकदा आपण गेलो ना त्या दिल्लीला, प्रीमियर होतं, वर्तमान पिक्चरचं प्रीमियर दिल्लीला होतं तेव्हा गेलो होतो आणि तेव्हा ते बघितलं होतं. अप्रतिम आहे. तसंच राणीच्या बागेत आपल्या इथे होतं. फुलांचं एक्झिबिशन भरवतात हे म्युन्सिपल कॉर्पोरेशन वाले आणि अप्रतिम असतं. म्हणजे काय सुंदर झाड. आणि ते तुम्हाला विकत सुद्धा घेऊ शकता तुम्ही, रोप वगैरे असं. आमचा जो आता
पुढचा प्लॅन आहे राणीच्या बागेत जायचा. आता बघूया. ओके, पण मिथिलाची रिॲक्शन काय होती जेव्हा तिने तुम्हाला खूप चांगल्या चांगल्या ऑफर्स दिलेल्या की तुम्ही इथे आउटडोअरला जा तिथे, आणि जेव्हा तुम्ही दाखवलं ती तेव्हा काय करत होती, ती म्हणाली मी डायरेक्ट बुक करते आणि तुम्ही जा. म्हटलं मला ना सलग 3-4 दिवस अशी सलग सुट्टी नाही, अजूनही नाही. सिरियल संपल्यानंतर सुद्धा नाही. म्हणजे आता या इंटरव्ह्यू नंतर सुद्धा आता 2 वाजल्यानंतरचे लाईन अप आहे, किंवा आता पनवेलला उद्या जायचंय, की परवा तो भगवान दास आणि आमचा मित्र आहे ना त्याचं हे मापसेकर, त्याचं एक्झिबिशनचं ओपनिंग आहे. तर सगळे लाईन अप, सुट्टी मिळत नाही. मला जायला आवडेलच आणि तिथे जाणारच आहे. तर मिथिलाची रिॲक्शन अशी असते की डॅड कमाल, कुठे बघितलं तू वाघ, मला यायचंय, आय एम कमिंग. त्यामुळे ती आली की मला तिला तो वाघ दाखवायचा. आणि बरं त्या दिवशी काय झालं, 3 सिंह आणि 1 सिंहीण ती आम्हाला बघता नाही आली. तर आता आम्ही लायनेसेस आणि 5 वाघ, त्यांचे 2 सुंदर बछडे आहेत. आणि हा आता मी जो व्हिडिओ मध्ये दाखवलाय तो परत बघायचा. आता 678 आता मिथिला आणि दिग्विजय आल्यानंतर काय 1200-1500 मध्ये मसाई मारायला बघायला मिळणार नाहीत इतके वाघ आणि इतके सिंह, आणि हेल्दी. प्रॉपर याला गेलो होतो कॉर्बेटला. तर तो किस्सा सांगितला मी. कॉर्बेट पार्कला गेलो, त्या जीप मध्ये उन्हात अनात गेलो, तर तो जीपचा जो गाईड होता तो म्हणाला अरे वाघाचे पंजे हे बघा, आणि मग ते ना अंदाज लावतात की आता गेला इधर से गया. आम्हाला अख्खा उन्हात फिरवलं त्यांनी, वाघ काही दिसले नाही, पंजे दिसले, ते पंजे दाखवले अख्खे. आम्ही 10 दिवस कॉर्बेटला जाऊन आम्ही वाघाचे पंजे बघून आलो. आणि इथे आम्ही पटकन गेलो, 2 तासात घरी आलो. मस्त. AC बस मधनं ते बघितले, त्यांनाही त्रास नाही. काय होतं की मला त्या प्राण्यांना सुद्धा त्रास न देता त्यांचा अनुभव घ्यायचा असतो. एक तर इतकं सुंदर कॉन्सेप्ट आहे, मला गव्हर्नमेंटला सांगायचं आहे. आफ्रिकेमध्ये कुठे मला माहिती नाही, त्यांनी जमिनीमध्ये अगदी पिन ड्रॉप सायलेन्स मध्ये एक जमिनीच्या आतमध्ये एक माणसांना हे केलंय जाण्यासाठी, टनल सारखं, आणि थोडं काचेचं ओपनिंग दिलंय जे प्राण्यांना दिसत नाही. मे बी सिंगापूर मध्ये आहे ते, असं मला वाटतं. सिंगापूरला असेल, कारण त्या देशांमध्ये ना खूप छान छान मेंटेन केलं. सिंगापूर, थायलंडला पण खूप छान करतात. पण ते आपल्या इथे जर केलं की प्राण्यांना काही त्रास द्यायचा नाही, त्यांना त्यांच्या नॅचरल हॅबिटॅट मध्ये राहू द्यायचं, आणि लहान मुलांना, शाळेतल्या मुलांना त्यांचा सिंह, हत्ती, जिराफ आणि हे हरण किंवा हे सगळे प्राणी जवळून ऍक्च्युअल बघता आली पाहिजे. आणि आवाज नसल्यामुळे गोंधळ होत नाही त्यांचा, त्याच्यामुळे ते खायला, पाणी प्यायला वगैरे तिथे येतात आणि तुम्ही त्याचा अनुभव घेऊ शकता. असं कुठेतरी या लोकांनी करायला पाहिजे की वन्य जीव आहेत त्यांना माणसाचा त्रास न होता आपण त्यांच्या, कारण बरेचशा वेळेला तर आता आपण त्यांच्या टेरिटरीमध्ये घुसलो. राईट. म्हणजे आता खूप बातम्या येतात की बिबट्या आला, हे आला. अहो पण ते घर तुम्ही त्या बिबट्यांच्या जंगलामध्ये बांधली. बिबट्यांचा तो एरिया होता, आपण त्यांच्यासाठी आता काही ठेवत नाही. पण आता अवेअरनेस सुरू झालंय. पण मला वाटतं हे निसर्गप्रेम, प्राणीप्रेम सरांचं आहे. पण ह्या निमित्ताने म्हणजे आता सुट्टी हा विषय आहे, घर, सुट्टी आणि बरंच काहीच्या गप्पा आता आपण मारतोय. पण मला दीपाताईंना एक आवर्जून विचारायचं की आता जेव्हा मालिका सुरू होती तेव्हा ना अनिरुद्ध या कॅरेक्टरला प्रचंड शिवाय यायच्या किंवा प्रचंड हेट्रेट यायचा. ते घरात आल्यानंतर म्हणतात 14 तास सर काम करून घरी यायचे. घरी आल्यावर त्यांचं एक फ्रस्ट्रेशन असतं ना, थोडंसं काम आहे ना, ते ऍक्टर अर्थात स्विच ऑन स्विच ऑफ हा एक हे असतो. पण सरांचं काय व्हायचं आणि तुम्ही कसं हँडल करायचं की जेव्हा प्रेक्षक येतात भेटायला, अर्थात प्रेमाने येतात भेटायला, पण तो हेट्रेट पण व्यक्त करतात, तेव्हा तुमची काय रिॲक्शन असायची ॲज अ वाईफ म्हणून? म्हणजे कोणी भेटायचे फॅन्स वगैरे, तेव्हा खूप असं आनंद व्हायचा की अरे मिलिंद, म्हणजे ते जास्त अनिरुद्ध पेक्षा यांच्यावर प्रेम करतात. म्हणजे ते कॅरेक्टर तर त्याच्यामुळे त्यांना फेम हे झालं, पण ऍक्च्युली ते मिलिंदवर प्रेम करतात. तर मला तर खूप छान वाटायचं कारण ते मी बघत होती, वाटच बघत होती एवढं हे मिळालंय ना त्यांना पॉप्युलॅरिटी. आणि खरं सांगू का, एका पॉइंट नंतर तिने आई कुठे काय करते बघणंच बंद केलं. त्यामुळे तिने
तिने त्या अनिरुद्धलाच बघितलेलं नाही. जे लोकांनी अनिरुद्ध बघितलाय, पण तिने तो नाही, अनिरुद्ध पण बघितला. अनिरुद्धपेक्षा म्हणजे आधीचे पण जे लोक आहेत ज्यांनी त्यांची मूवीज बघितले खूप पूर्वी, तर त्यांना एक्झॅक्टली माहिती. आणि ते अनिरुद्ध नावाने फक्त सिरियलच्या, पण Right. ऍक्च्युली त्यांना मिलिंद जास्त. पण आणि तुम्ही आत्ता म्हणालात मिलिंद सर की एकता कपूरच्या म्हणजे बालाजी टेलिफिल्म्सच्या बऱ्याच मालिका तुम्ही केल्या आहेत, तर तो एक एक्सपिरियन्स. आणि आता मगाशी बोलताना एक रेफरन्स निघाला तुमचा की आता तुम्ही पुन्हा एकदा हिंदीकडे वळताय. सो आगामी प्रोजेक्ट्स विषयी पण मला जाणून घ्यायचंय, आणि तो जुना एक्सपिरियन्स पण जिथे तुम्ही 12 सिरियल्स बालाजी टेलिफिल्म्सच्या केल्या आहेत. सो तो एक्सपिरियन्स, कारण मगाशी कुठेतरी त्या इंटिरियरच्या गोष्टी बोलताना पण तो उल्लेख आलाय, म्हणून मला आवर्जून विचारावं असं वाटेल तुम्हाला की आता हिंदीकडे ओढा चाललाय, तर पुन्हा एकदा. मी पूर्वी हिंदीच करत होतो, मी मराठी कधीच करत नव्हतो. आणि मी मराठीकडे वळलो तर मराठी सिनेमांसाठी वळलो. एक्झॅक्टली. जे मी आता एक केदार शिंदे यांची एक फिल्म कंप्लीट केली आता, झापूक झुपूक, जी 25 एप्रिलला रिलीज आहे. जिओ स्टुडिओ आणि केदार शिंदे प्रोडक्शनची ती फिल्म आहे. सूरज चव्हाण त्याचा हिरो आहे, आणि खूप भन्नाट इंटरेस्टिंग फिल्म केली आहे. तर मी फिल्मचा सुरुवातीपासून फिल्मचं माझं फिल्मवर प्रेम आहेच. फिल्म्स तर मी करणारच आहे. आणि मी पूर्वी हिंदी खूप केलं, मध्ये मराठी करायला सुरुवात केली. शशांक सोळंकी माझा मित्र, त्यांनी मला सारे तुझ्यासाठी आणि तू अशी जवैरामध्ये त्यांनी मला काम दिलं आणि मी त्याच्यात केलं. मला मजा आली. मराठी करायला खूप छान. मराठीची टीम भन्नाट असते, मराठीची कथा छान असते, लेखक छान असतात, दिग्दर्शन त्याचं छान असतं, आणि घरगुती वातावरणामध्ये ती तयार पण होते, आणि ती बघणारे लोक सुद्धा आपलेच मराठी लोक असतात. आता आई कुठे काय करते हे नॉन महाराष्ट्रीयन पण बघितलं, पण बहुतेक 90% मराठी लोकांनी ती बघितली. त्यामुळे त्यांच्यासाठी करायला मला आवडतंच. ते मी करणारच आहे, मराठी आलं तरी करणार. पण आता माझा थोडा कल हिंदीकडे पण जाणार आहे, कारण मी केलेलंच आहे. हिंदी थोडासा त्याचं रेंज किंवा त्याचा ऑडियन्स ऑल ओव्हर इंडिया किंवा युनिव्हर्सल असल्यामुळे हिंदी पण करणार आहे. त्यामुळे आय एम ओपन. आता कसं सिरियलमध्ये एक सिरियल करत असताना तुम्ही दुसरं कुठलं कमिट करू शकत नाही. इतकी सक्सेसफुल सिरियल नंतर आय वॉन्ट टू एक्सप्लोअर लिटल मोर. मी कदाचित हॉलिवूड करीन. पण हिंदीच्या ऑफर्स आल्या आहेत का? म्हणजे येतात बऱ्याच. त्यांनी येत आहेत मला ऑफर्स. आई कुठे काय करते, आय एम सो थँकफुल टू राजनशाही, नमिता, की यांच्या सक्सेसमुळे माझ्याकडे असंख्य ऑफर्स आहेत. आणि बरं, स्टार बरोबर माझे इतके छान संबंध 5 वर्षात झाले की मला स्टार मध्ये काम मिळणारच आहे हे मला माहिती आहे. की ते एक असं चॅनल आहे की जिथे मला ओपनली हक्काचं चॅनल आपण म्हणतो तसं. तर आणि हे जे ऑफर्स येत आहेत, तर मला आज थोडा चॉईस पण आहे की हे करायचं का. आता मी कमिट करायचं, कारण एकदा कमिट केलं आणि सिरियल कमिट केली तर ती 5 वर्ष चालू शकते, 10 वर्ष चालू शकते, आणि मग मी दुसरं काही करत नाही. मी दुसऱ्या बाकीच्या ॲक्टरसारखं हे पण कर, ते पण कर, ते पण कर असं करणार नाही. मला नाटकांच्या ऑफर्स येत आहेत आणि आलेले आहेत की नाटक, त्याच्यावर पण माझा विचार चाललाय की काय एक ऍक्टर आहे ना, त्यांनी एक्सप्लोर करणं गरजेचं आहे. आय विल टेक माय टाइम अँड डू. ओके. पण प्रायोरिटी आता तुम्ही थोडंसं हिंदी म्हणताय म्हणून प्रायोरिटी मला असं वाटतं हिंदी, मराठी किंवा हॉलिवूड, इंग्लिश ही प्रायोरिटी नाहीये. चांगलं काम करणे, जे काम आपल्याला समाधान देईल. दुसरं नुसतं मला समाधान मिळून चालणार नाही, की मायबाप प्रेक्षकांना समाधान मिळायला पाहिजे, त्यांना आवडायला पाहिजे. मी जे काम करतो ते त्यांनी जर अप्रिशिएट केलं नाही, की त्यांनी एक्सेप्ट केलं नाही, तर मला आवडून काहीच उपयोग नाही. मी मला स्वतःसाठी मी पिक्चर बनवला तो आणि तो तुम्हीच बघा म्हणतील, असं नको व्हायला. की आपण जे करतो ते, आता मी 23 वर्षाचा असल्यामुळे माझ्या वयाला सूट होईल असे रोल्स मिळायला पाहिजे. अर्थात नाही, तुमचा फिटनेस आहेच, तर त्याच्या बाबतीत काही शंकाच नाहीये. पण मला पुन्हा एकदा जर निगेटिव्ह, म्हणजे अनिरुद्ध हे कॅरेक्टर तसं पूर्णपणे निगेटिव्ह नव्हतं. तसं म्हणजे कुठेतरी ते वडिलांची शेड आली की तो एक छान बाप आम्हाला पाहायला मिळायचा. सो
पुन्हा एकदा निगेटिव्ह जर आलं तर निगेटिव्ह कराल पुन्हा? मी अनिरुद्ध निगेटिव्ह नव्हताच, त्यामुळे मी कधी आयुष्यात निगेटिव्ह केलंच नाही. अच्छा. हा, माझ्याकडे कधी निगेटिव्ह रोल्स येतच नाही. बरं, अनिरुद्ध पूर्णपणे निगेटिव्ह असता तर बरं झालं असतं असं मी विचार केला, कारण तो इतका आई वडिलांना रिस्पेक्ट करणारा, आणि पण एका पॉइंटला त्याची सटकते आणि तो वडिलांवरच कोर्टात केस करतो. ती प्रॉपर्टी जेव्हा त्या अरुंधतीवर इतका राग असतो त्याचा की ते इतकं इंटरेस्टिंग कॅरेक्टर नमिताने डेव्हलप केलं होतं की असं कॅरेक्टर कुठल्या कलाकाराला मिळणं म्हणजे त्याचं भाग्य. फारच भन्नाट, म्हणजे यू कांट इग्नोर अनिरुद्ध. म्हणजे ते नकळत ते 5 वर्षामध्ये ते कॅरेक्टर इतक्या व्हेरियस लेवलवर गेलं ना की तुम्ही त्याला प्रिडिक्टच नाही करू शकत. म्हणजे मी आज विचार करतो ना की अनिरुद्ध काय भन्नाट कॅरेक्टर होतं. अरुंधती स्ट्रेट कॅरेक्टर होतं, संजना स्ट्रेट कॅरेक्टर, अप्पा तर एकदम क्लीन स्ट्रेट कॅरेक्टर होतं. बाकीचे यश म्हणा, हे सगळे कॅरेक्टर्स, अनिरुद्ध कॅरेक्टर कधी काय करेल फ्लक्च्युएट व्हायचा. तो त्या लेकीसाठी जसं ज्या पद्धतीने त्याच्या लग्नाच्या वेळेला रड ढसाढसा रडलाय, तिच्याच नवऱ्याला तो मुस्काटात पण मारतो काय, तो अप्पांवर ज्या वेळेला केस करतो तेव्हा मला असं वाटलं की काय माणूस आहे. या अप्पांना हाच माणूस आधी म्हणाला होता की अप्पा काय करू हे सगळं घर आणि प्रॉपर्टी घेऊन, जर मला तुम्ही नसाल तर मला नको हे सगळं तुमच्यासाठी, असं म्हणणारा तो कोर्टात उभा राहतो. तर का तर अरुंधतीला द्यायचं नाही. त्या अरुंधतीवर जीव होता, डिवोर्स घेऊ नको, माझं चुकलं, मी हे केलं, आणि मग तो तिच्यावर इतका राग, म्हणजे भन्नाटच कॅरेक्टर. पण निगेटिव्ह असतं ना सुरुवातीपासून तर बरं झालं असतं, पण तो निगेटिव्ह कधी नव्हता. मग काय होतं की आपल्याला माहिती आहे की हे टुक्कार आहे, तर आपण त्याच्याकडनं अपेक्षाच करत नाही. पण आपल्याला माहिती आहे की अरे हा हुशार मुलगा आहे, हा चांगला आहे, आणि हा अचानक सगळ्याच विषयात नापास झाला की ते आई वडील धक्क्यात बसतात की अरे हा पहिला येणारा, त्याला स्कॉलरशिप मध्ये हे झालेला, हा अचानक काही लिहिलंच का नाही लिहिलं तू? नाही, सगळंच लिहिलं त्यांनी, वेगळे खूप निबंध लिहिले, पण तो नापास झाला. तर अनिरुद्ध असं काहीतरी वेगळं कॅरेक्टर होतं. वेडं कॅरेक्टर होतं. पण मगाशी बोलताना आणखीन एक गोष्ट लक्षात आली, ते म्हणजे मिलिंद सर जे आहेत ते दीपाताईंच्या अध्यात्माबद्दल खूप जास्त बोलले होते. तुम्हाला ताई पहिल्यापासून ही आवड होती की काय म्हणतात ना, एखादा अनुभव आल्यानंतर आपल्याला किंवा एक काहीतरी एक वे मिळावा लागतो, तर वे मिळाल्यानंतर आपण त्याच्यात जास्त घुसतो, तर असं काही झालं की लहानपणापासून घरातलं वातावरणच तसं होतं? नाही, मला लहानपणापासून म्हणजे पूजा मीच करणार. चंदन ते सानावर करून त्याला रोज देव वगैरे पाणी आणि परत दुधानी आणि सगळं करून ते साखर ठेवायची, ते सगळं मला ना लहानपणापासून आवड होती. अच्छा. म्हणजे सत्संगला जाणं ते, आणि खूप काहीतरी देवाचं, ते सकाळी 4-5ला उठून मी फुलं वगैरे तोडून आणायची देवासाठी. तर ते बहुतेक मला ते लहानपणापासून आवड आहे. आता इतकी आवड की काय विचारायला नको. हिला पण आणि माझ्या आईला पण. आई आणि हे कुठला तरी बाबा येऊन सांगे रात्री पूजा करायची की आम्ही दोघी असं रात्री 2-2:30ला या देवळात जाऊन तुम्ही दिवा लावा. तर हे रात्री निघायचे. बरं, आम्ही राहायचो पोलीस स्टेशनवर, दादर पोलीस स्टेशनला वरती, सैतान चौकी. हे रात्री 2:30-3 वाजता दिवा घेऊन त्या देवळात वगैरे जायचे. नाही, आणि आम्ही 9 दिवस खूप आवड. महालक्ष्मीला जायचो. मी तर पूर्वी खूप चेष्टा करायचो. विनायकला आम्ही सकाळच्या आरतीला दोघी हजर असायचो 4:30ला. दोघी जणी 4:30ला आम्ही तिथे हजर, 4:30ला एव्हरी डे. बापरे. माझी आई तर होती, हिची आई सुद्धा. आता काय होतं बघ, काही काही माणसं कशी ग्रेट असतात. आता आमचं लग्न लहानपणी ठरलं, आईने हो म्हणून सांगितलं की, कारण माझी आई आणि वडील हे दोघे सज्जन एकदम, तर यांच्याकडे बघून आपण मुलगी देऊया. मुलगा काय खरं नाही त्याचं, मुलाचं काय खरं नाही, आणि ते ना जाणवायचं तिला. हा आता 11वीत लग्न ठरलं, 12वीत मी मराठीत नापास झालो. बातमी कळली गावामध्ये की रिझल्ट लागले सगळ्यांचे, पण तुम्ही ज्याला जावई असा विचार करताय तो 12वीत मराठीत नापास झाला. बरं, हे बेनं आयुष्यात काय करेल काहीच माहिती नाही, शिकेल का नाही शिकेल. तर माझी सासू जी आहे ना, तिने काय केलं असेल,
ती ना रोज जप करायची हम्म. आणि ती 5,000 जप रोज ती फक्त माझ्यासाठी करायची की याचं काहीतरी होऊ दे. आता लग्न तर ठरलेलंच आहे, ठरलेलं आहे. करावं तर लागणारच आहे. सासू सासरे चांगले आहेत, बाकी सगळं घर बीर सगळं चांगलं आहे. बरं हा तसा दिसायला बरा आहे, म्हणजे काही त्यांच्या इतका असा राजबिंडा वगैरे नाही, पण बरं आहे, म्हणजे अगदीच काही, तर लग्न करावंच लागणार आहे, तर ह्याचं काहीतरी चांगलं होऊ दे असं. मग ती 5,000 जप रोज, 5,000 माझ्यासाठी आणि 5,000 स्वतःच्या मुलासाठी. बापरे. तर मला कधीतरी असं वाटतं की आता हे यश मिळतंय किंवा आपण आता म्हणतो घर किंवा एक घर होता होता नाके नऊ येतात लोकांच्या, की अर्थात. शक्यच होत नाही. तर हे आई, माझी स्वतःची आई आणि हिची आई, या दोघींचे आजही, ते जाऊन किती वर्ष झाले, आईला जाऊन 16 वर्ष झाले आणि आईला जाऊन किती वर्ष झाले, तर इतक्या वर्षानंतर कुठेतरी अजूनही त्यांचे आशीर्वाद आहे, कुठेतरी त्या पॉझिटिव्हिटी किंवा त्यांचे हे, त्याच्यामुळे काही गोष्टी आमच्याकडे घडत आहेत किंवा आम्ही सामान्य माणसांपेक्षा थोडं प्रिव्हिलेज आम्हाला ॲडिशनल जे मिळते ते त्यांच्या आशीर्वादामुळे मिळतं. का मी फार ग्रेट ॲक्टर आहे आणि मी फार खूप काम केलेलं आहे आणि कष्ट केलेलं आहे आणि असं नाही आहे. तर या सगळ्या आपल्या माणसांचे, आपल्या प्रेक्षकांचे कुठेतरी एक आशीर्वाद असतात, ते पॉझिटिव्ह, आणि त्याच्यामुळे आपल्या काही गोष्टी चांगल्या आपल्या आयुष्यात घडत जातात. ह्याच गोष्टीवर एक मला आवर्जून विचारावं असं वाटतं की मगाशी योग आणि ह्याच्याबद्दल आपण बोललो, तुम्ही जे करता ते दीपाताई पण फॉलो करतात योग किंवा फिटनेसचं तुमच्या दोघांचं रहस्य हे तेच असावं? ती योगा करते, पण तिचे योगाचे आसनं वेगळे आहेत, माझे जगा वेगळे आहेत. कारण मी म्हटलं ना की मला काही गुरु वगैरे कोणी नाहीये. ती लहानपणापासून योगा करत होती, ती योगा क्लासेसला गेली. अच्छा. मी स्पोर्ट्स मध्ये स्टेट प्लेअर आहे बास्केटबॉल, वाव. आणि मी स्कूल आणि कॉलेज मध्ये पासून मी योगा करते. अरे वा. म्हणजे मला खूप आवड आहे. आणि तिची सगळ्यात जास्त चेष्टा मी केली होती योग ती करते म्हणून. कारण मला असं वाटायचं तेव्हा असं वाटायचं की आळशी माणसांचं काम आहे, हो जॉगिंग कर, पळ, जिमला जा, वजन उचल, हे उचल, हे माझ्यासाठी, मला असं वाटायचं की ते एक्सरसाइज आहे. योग बद्दल मला कोविड पर्यंत योग हा प्रकार मला माहिती नव्हता, आणि त्याचा फायदा जो झाला मला, मी 6 महिने योग करत असताना, मी 6 महिन्यांचा असताना मी लेकीला म्हटलं होतं, मी तिला मला काही फरक जाणवत नाहीये. ती म्हणाली डॅड वेट, सातत्याने करत राहा, स्लो असतं त्याची प्रोसेस, आणि करत राहा. तर खरंच आहे की सातत्याने करत असताना असल्यामुळे मला जाणवलं की ते, आता मी जर प्रॉपर योगासनं केली असती, प्रॉपर गुरुकडे जाऊन केलं असतं, तर कदाचित त्याचे आणखीन फायदे असतात. पण माझ्याकडनं ते जमत नाही. मला कोणी सांगितलं ना कर, तर मग मी नाही करत. हा, मला जर सांगितलं की हा जरा आणखीन, अच्छा, त्यामुळे कदाचित माझा तो ड्रॉबॅक आहे आयुष्यातला, की कोणी इन्स्ट्रक्शन दिले की ते फॉलो करायचे नाहीत, असं ते शाळेपासूनच अभ्यास कर म्हटलं की खेळायला जायचं. आता तुम्ही विषय काढलात आहे की स्पोर्ट्स तुमचा आवडता विषय आहे. तुम्ही ऍज अ, म्हणजे आता तुम्ही हाऊसवाईफ आहात, पण अदरवाईज नाही, होममेकर. होममेकर हे का होते सांगितलं का त्यांनी तुम्हाला? नाही, बोलायचंय ते. पण मी सगळ्यांना सांगतो की बऱ्याच वेळेला हाऊसवाईफला ना, हाऊसवाईफ म्हणजे हे घरात राहून घर सांभाळणारी किंवा असं करणारी, त्याला मी नेहमी म्हणतो की हाऊसवाईफ शब्दापेक्षा हा जो होम मेकर शब्द आहे ना, की जी घर क्रिएट करते, राईट, किंवा जी एक प्रोफेशनल जॉब आहे, सगळ्यांना जमत नाही. इट इज अ व्हेरी, जसं डॉक्टर इंजिनियर्स आहेत तसं होम मेकर्स आहेत. म्हणजे आज माझी लेक खूप छान सक्सेसफुल आहे, किंवा इतकी छान सुंदर घडली आहे, ती सुंदर संस्कार झालेले आहेत, तर कदाचित ते कॉन्ट्रीब्युशन सगळं दीपाचं आहे. तुम्ही तुमचा इंटरेस्ट स्पोर्ट्स मध्ये होता, आणि तुम्ही म्हणजे बाय द वे तसं म्हणायला गेलं तर प्रोफेशनली काय आहात, म्हणजे तसं आपण म्हणतो ना की आपलं एक प्रोफेशन असतं किंवा एक आपला हा इंटरेस्ट आहे, तसं तुमचं काय आहे? मला पहिलीपासून एक तर
स्पोर्ट्स तर होतच आणि गार्डनिंग मला लहानपणापासून आवडायचं अच्छा. आणि अध्यात्म हे माझं असं म्हणजे कोर आहे असं की अरे झाड आणि हे. आणि स्पोर्ट्स मी 5th-6th स्टँडर्ड पासून मी स्पोर्ट्स खेळ म्हणजे बास्केटबॉल सुरू केलेलं. आणि माझे वडील बाबा माझे ऑलिम्पिक्स खेळले. अरे वा. ऑलिम्पिक्सला जाऊन आले. शॉर्टपुट आणि जॅव्हलिन साठी त्यांनी भारताला रिप्रेझेंट केलं होतं आणि बर्लिनला गेले होते ना ते. वाव. बर्लिनला का ही ऑलिम्पिक्स रिप्रेझेंट केलं होतं. वा मस्त. माझ्या मते छान फिटनेसचं रहस्य त्यांनी तुम्हाला सांगितलंय आणि एकंदरीत होम टूर असू दे, होम म्हणतात ना की घरातली स्त्री जोपर्यंत घर छान सांभाळते तोपर्यंत सगळं छान सुरू असतं. सो ताईंचं सध्या तिकडे जास्त लक्ष आहे आणि आता मिलिंद सरांना थोडासा ब्रेक, थोडासा जास्त ब्रेक नाहीये पण थोडासा ब्रेक असल्यामुळे बऱ्याच गोष्टी त्या एक्सप्लोर करतात. आणि माझ्या मते बरीच स्वप्न आहेत मिलिंद सर. हळूहळू तरी सगळी स्वप्न, हळूहळू नाही लवकरात लवकर पूर्ण होऊ देत ती सगळी स्वप्न. या घराचं निमित्त साधून आणखीन बरेच काही काही गोष्टी पूर्ण होऊ देत. यात आमच्याकडनं तुम्हाला शुभेच्छा आहेत दोघांना पण. आणि या घरात आम्हाला येऊ दिलं छान आणि घराची टूर करून दिली, छान छान खाऊ घातलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि खूप मजा आली. तुम्ही आलात आणि इतक्या छान गप्पा मारल्यात, आम्हाला इन्व्हॉल्व करून घेतला, त्याच्याबद्दल दीपल तुझं आणि लोकमतचं खूप खूप आभार. येस, थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू.